AI सर्व करेल, मग माझी नोकरी मला राहील की नाही, मी त्या नोकरीमध्ये यशस्वी होईन की नाही, मला त्या नोकरीचा फायदा होईल की नाही, किंवा मला काढून तर टाकणार नाही, असे कितीतरी नवे प्रश्न आज तुमच्या समोर, काळासमोर, जगासमोर येत आहेत. आता त्या घटनेमध्ये काय आहे, त्या घटनेमध्ये अमिताभचा विजय, त्याचा विजय नाव आहे माझ्यामध्ये त्या सिनेमा, विजय चव्हाण, विजय दीनानाथ चव्हाण असं त्याचं. तर ते विजय दीनानाथ चव्हाण, असे अनेक विजय दीनानाथ चव्हाण घडू शकतात, पण लेनिन एकच घडू शकतो. म्हणून कधी कधी आम्ही असं म्हणत असतो, आम्ही गमतीनेच म्हणत असतो की यार आपला सुद्धा जो विषय आहे ना, तो पाश्चात्यातून इकडे यावा, पश्चिमेतून इकडे यावा, तर कदाचित आपल्या लोकांना पटेल. का तर त्यांना पटला म्हणजे आता आपल्याला पटला पाहिजे. तो की ह्या आपण काळाचा विचार करण्यापेक्षा त्या काळाच्या पुढे एक महाकाळ आहे हे विसरून जातो आणि इल्युजन मध्ये जगत राहतो. तुम्ही मराठवाड्यातले दिसताय. हो बरोबर. हे सगळे शब्द बनवन हे सगळे आमच्या मराठवाड्यातले, तिकडले तुमच्या मराठवाड्यात असं. शेवटचा प्रश्न, मग तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पण उल्लेख केला होता. विल आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक ओव्हर द ह्युमॅनिटी? काही वर्षांपूर्वी ग्रीस येथे आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान परिषद झाली होती. या तत्वज्ञान परिषदेत एक पेपर प्रेझेंट केला गेला होता. पेपरचं नाव होतं सोल्युशन टू द रिलिजियस फंडामेंटलिझम अँड द रिझल्टंट टेररिझम. रिलिजियस उन्मादाला आणि आतंकवादाला तत्वज्ञानाच्या माध्यमातून उत्तर देण्याचं एक अभिनव काम या पेपरद्वारे केलं गेलं होतं. हा पेपर ज्यांनी प्रेझेंट केला, या पेपरचे लेखक श्री गुणेशदादा पारनेरकर, ज्यांच्यासोबत प्रदत्तनी आपल्या प्रवासाची सुरुवात केली, आज परत एकदा आपल्यासोबत चर्चेसाठी आले आहेत. गुणेशदादा हे एक ज्येष्ठ तत्वज्ञ आहेत, विचारवंत आहेत, भारतीय तत्वज्ञान परिषदेचे सदस्य आहेत. श्री गुरुसेवा मंडळ पारनेर या संस्थेचे अध्यक्ष असून या संस्थेमार्फत अनेक सामाजिक कार्याचे उपक्रम राबवले जातात. बाल संस्कार शिबिर, व्यक्तिमत्व विकास शिबिर, विवाह समुपदेशन, शैक्षणिक संस्था आणि पूर्णवाद विश्व विद्यापीठ ही या संस्थेशी संलग्न असणारी संस्था तत्वज्ञानासाठी विशेष काम करते. संस्थेमार्फत पारनेर सारख्या एका लहान शहरात अतिशय भव्य लायब्ररी, काही हजार ग्रंथ असणारी लायब्ररी, इथे अद्ययावत लायब्ररी जतन केली जाते. तर मी आज या एपिसोडमध्ये गुणेशदादा आपलं स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. आता रिसेंटली मराठवाड्यात पूर आलाय. मराठवाडा तसा दुष्काळी प्रदेश आहे, पण मराठवाड्यात पूर आलाय, पंजाबमध्ये पूर आलाय. सरकार आपापल्या वतीनं काम करतंय, पण ते काम कमी पडतंय. माणसं दगवल्याची शक्यता आहे. म्हणजे आजचा काळ जर आपण पाहिला तर माणूस पुरात मरतो. पुरातून वाचला तर कालच जो एखादा ब्रिज उद्घाटन झाला त्याच्या खाली पडून मरतो, एखादी ट्रेन अपघातात मरून पडतो, किंवा विमान उडतं तर ते 3 सेकंदात खाली पडतं, जळून खाक होतो. एखादा आतंकवादी पॉइंट ब्लँकवर रिलिजन विचारून मारतो, ते तर त्याच्यातूनच सुटला तर एखादा श्रीमंताचं पोरग पोर्शेने उडवून टाकतं. मी सगळं बघतो जेव्हा मी स्वतः व्यक्तिगत जीवनात, आय डोंट फील एनी कंट्रोल ओव्हर माय लाईफ. डज ह्युमन लाईफ हॅज फ्री विल? अँड इफ इट इज देअर, डज इट मॅटर? 100% फ्री विल हा एक शब्द थोडासा आपल्याला विचारात घेण्यासारखा फार महत्वाचा आहे. आज जे काही हे काळामध्ये घडत आहे याचा अर्थ थोडासा फार निराळ्या पद्धतीने विचारात घेणं गरजेचं आहे. फ्री विल या शब्दाचा एक दुसरा अर्थ आहे. आपल्याला देवाने फ्री विल दिलंय असं आपण म्हणतो की तुम्हाला जगण्याचं एक समाधान मिळावं, तुम्ही जगताना तुमचं जीवन आनंदी व्हावं, कोणाच्या बंधनात जगल्यासारखं तुम्हाला वाटू नये, अशी एक भूमिका देवाची असते. पण त्याच्यात एक गोष्ट फार महत्वाची, फ्री विल या शब्दाचा अर्थ स्वातंत्र्य असा होतो. स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यामध्ये खूप फरक आहे. आज जे काही जगामध्ये आपण हे सगळं जे तुम्ही म्हणता आहात, हे जे काही दृश्य तुम्हाला दिसत आहे जगामध्ये, सगळ्याचा प्रकार जो पाहायला मिळतोय, हे देवाने दिलेलं स्वातंत्र्य नाहीये, हे माणसांनी निर्माण केलेला स्वैराचार आहे.
हा स्वैराचारामुळे माणूस देवानी चांगलं मुलाच्या पोटी एखाद्या आईच्या पोटी मुलगा जन्माला आला तर मुलगा जन्माला आल्यानंतर आई असा थोडीच विचार करून जन्माला घालते की हा मुलगा काहीतरी ती त्याच्या सगळ्या 9 दिवस त्याला सांभाळते, एकरूप करते, त्याला सर्व जतन करते, त्याला 9 महिने पोटात ठेवते आणि त्याला जन्म दिल्यानंतर जेव्हा 9व्या महिन्यात पहिला आपण असं एक म्हणतो की बाबा व्हॉट इज द फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ अ ह्युमन बिईंग, तर असं म्हणलं जातं की स्पेस इज द फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ ह्युमन बिईंग. त्याला मोकळी मिळते, पोकळी मिळते, त्याला तिची मोकळी काय हा त्याचा पहिला एक्सपिरियन्स आहे. पण ती मोकळी देते म्हणजे ती काय करते, त्याला जगामध्ये फ्री विल देते. पण ती फ्री विल देताना हा विचार करून देत नाही की माझ्या मुलाने अशा पद्धतीनं पुढे जगावं, अशा पद्धतीने पुढे त्याचा स्वैराचार जर वाढला, त्याच्या जीवनावर त्याचा स्वतःच्या जीवनाचाही कंट्रोल न राहता जेव्हा काळाचा प्रभाव त्याच्यावर पडायला लागतो, काळाचा कंट्रोल त्याच्या जीवनावर लागतो, तेव्हा तो स्वैराचाराकडे वळतो. आणि स्वैराचाराकडे माणूस वळला की स्वातंत्र्य आणि स्वैराचारामधला फरक संपून जातो. आणि म्हणून आज जे काही या घटना घडतायत, आज जे काही हे गोष्ट होतीये, याच्यामध्ये माणसाचं स्वातंत्र्य नाहीये, माणसाचा स्वैराचार आहे. ही भूमिका लक्षात घेतली तर फ्री विलचा खरा अर्थ कळेल असं मला वाटतं. स्वैराचाराची कारण काय असावीत? स्वातंत्र्य, स्वतःच्या जगण्याचा विचार आपण ज्याला म्हणतो की आपल्याकडे भारतीय पद्धतीने काही गोष्टी करून दिलेल्या आहेत. आपल्याला एक फार सुंदर विषय दिलेला आहे की माणसानी आचार प्रभो धर्म, आचार प्रथमो धर्म. मुळात एक थोडस आणखीन तुम्हाला सांगतो या ठिकाणी स्पष्ट की ज्या गोष्टी बंधनात्मक आहेत असं माणसाला वाटायला लागतं, ज्या जीवनाला गरजेच्या आहेत, त्या गोष्टी गरजेपेक्षा त्याला बंधन वाटतात. आज कुठली गोष्ट करायची म्हणली, एखादी गोष्ट जी भारतीय भूमिकेने तुम्हाला किंवा तुमच्या परंपरेने, तुमच्या घराण्याने तुम्हाला लावून दिलेली आहे, ती तुम्हाला बंधन वाटते. ती बंधन नाहीये, ती घराची व्यवस्था आहे. ही व्यवस्था घराची माणूस जेव्हापासून तोडायला लागतो, समाजाची जेव्हापासून माणूस व्यवस्था तोडायला लागतो, समाजाने जी व्यवस्था लावून दिलेली आहे त्या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन स्वतःचा विचार करायला लागतो, मीचा प्रभाव जास्त पडायला लागतो, तेव्हा स्वैराचार सुरू होऊन जातो. सर्वांचा विचार करून स्वतः जगणं आणि स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, जगायचंच आहे, मोकळेपणाने जगलं पाहिजे, आनंदाने स्वतःला समाधान मिळेल. पण याचा अर्थ स्वातंत्र्य माझा आहे म्हणून दुसऱ्याबद्दलचा स्वैराचाराचा विचार करून स्वातंत्र्य उपभोगायचं असं सांगितलेलं नाहीये. ही गोष्ट जर आम्हाला थोडीशी कळली तर आपल्याला हा अभ्यास निश्चित कळेल असं मला वाटतं. आता स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित राखून दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालायचं नाही. कॅन यू लिटल बिट एलॅबोरेट ऑन दॅट? मी तुम्हाला अगदी मोकळेपणाने सांगतो की आपण जेव्हा आपल्या घरामध्ये एक स्त्री लग्न करून येत असते, एक आपल्या घरून ती बाहेर दुसऱ्या घरातून येत असते, ती घरात आल्यानंतर तिला आपलं घर पण घरात आपल्या 2 घर करत असते. एक तिचं स्वतःचं माहेर सोडून, सर्व सोडून ती आलेली असते. तिथे तिची स्वातंत्र्याची कल्पना निराळी असते. आणि जेव्हा ती सासूरवाडी येते तेव्हा तिच्या स्वातंत्र्याची कल्पना निराळी असते. त्याच स्वातंत्र्याला ती हे जर स्वातंत्र्य हे समजायला लागली तर तो कदाचित वेगळेपणा होईल. आपल्या घराचं काय मोठेपण आहे, आपण ज्या घरात आलेलो आहोत त्या घराचा काय विषय आहे, त्या घराची काय भूमिका आहे, ते समजून घेऊन त्याप्रमाणे आपल्याला स्वतःला ढाळणं हे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य आहे. पण आज ती ढाळून घेत नाही. ती त्या माहेरच्या घरामध्ये तिच्या जे काही तिला उपभोगायला मिळालेलं असतं तोच उपभोग किंवा तीच भूमिका. म्हणून एक थोडस आपण आजकालच्या काळामध्ये पाहतो की थोडस एक स्वातंत्र्यपूर्व आणखीन एक शब्द आलेला आहे, समानता. हा एक फार अडचणीचा विषय आजच्या काळामध्ये आलेला आहे की समानता असली तरच सर्व काही आहे. पण समानता जिथे ईश्वरानं, निसर्गानं, आपण सोडून द्या, ईश्वर अगदी लांबचा विषय सोडून द्या. आता तुम्ही आज फिलॉसॉफिकल भूमिकेतून बोलतात किंवा तत्वज्ञानाच्या माध्यमातून तुमचा विचार माझ्यासमोर तुम्ही मांडतात, तेव्हा मी असं म्हणतो की आपण ईश्वराला एक 5 मिनिटं बाजूला ठेवू, फिलॉसॉफीचा विचार करू आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला तर निसर्ग असं आपण त्याला म्हणू. जर निसर्गानंच 2 वेगळे भाग केलेले आहेत तर तिथे समानता असू कशी शकते, तिथे सहकारिता असू शकते. एकमेकांना सहकार करणं आणि त्या सहकारातून यश संपादन करणं हे स्वातंत्र्य आहे. हा स्वातंत्र्याचा सर्वात मूलभूत गोष्ट आहे. पण
नाही मी माझ्या घरात हे उपभोगलं तर मला इथे हे करायला मिळालं पाहिजे, हा स्वातंत्र्य असू शकत नाही. हा दुसऱ्यावर केलेला आपल्या स्वैराचाराचा ज्याला म्हणता येईल की पगडा त्याच्यावर पडावा अशी भूमिका घेऊन जर विचार केला तर कधीच आपल्याला स्वातंत्र्याचा उलट पक्ष अरे नाही माझं घर आहे, पण ह्या घराचा जो काही नियम आहे, ह्या घराचे जे काही बंधन आहेत, ह्या घराचे जे काही कायदे कानून आहेत, ह्या घराचा जो काही विषय आहे, परंपरा आहेत, या सगळ्या मला सांभाळल्या पाहिजे आणि त्या माझ्या कर्तव्यातल्या स्वधर्मातल्या भूमिकेचा विचार करून करण्याचा विषय आहे. हे जर तिने घेतलं तर तिला स्वातंत्र्याने जगता येईल आणि तेच स्वातंत्र्य सर्व परिवाराबरोबर उपभोगता येईल. नाही तर मग तो स्वैराचार ठरेल. मॅट्रिक्स बघितलाय तुम्ही मूवी? तर मी जेव्हा तो मॅट्रिक्स बघून आलो होतो तेव्हा मला स्वतःला वाटायचं की अरे आपण पण इल्युजन मध्ये राहतोय. मी स्वतःला न्यू समजायचो. एखादा मॉर्फियस मला भेटेल, रेड पिल ब्लू पिल देईल आणि त्याच्यातली एक मिळून ह्या इल्युजन मधून बाहेर सुटेन. आणि आपल्याकडे पण परंपरा आहे, सब मोह माया आहे. आणि ते काय शब्द, खूप छान शब्द, मिथ्या शब्द जगाच्या बाबतीत वापरला जातो. हे आत्ताच त्या शब्दाचं की सगळं काही मोहमाया आहे, मिथ्या आहे असा एक विचार आपल्याकडे आहे. तर आर वी लिव्हिंग इन द इल्युजन? आता इल्युजन हा विषय कसा आहे की तुम्ही आता सिनेमात बघतो, मी मॅट्रिक्स बघितला म्हणून तुम्ही म्हणताय की इल्युजनचा विषय. बा इल्युजन मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की आपण इल्युजन मध्ये जगत नाही हे निश्चित आहे, अगदी 100% आहे. ते जगलं नाही पाहिजे याचा मी मताचा आहे. कारण मी असा एक विचार, मी एक पारमार्थिक माणूस आहे, मी एक आध्यात्मिक अधिदैविक पक्षाचा विचार करणारा माणूस आहे आणि ह्या दोन्ही पक्षाचा विचार करून अधिभौतिकात जगणारा माणूस आहे. नुसता अधिभौतिकात जगणारा मी माणूस नाहीये. अधिभौतिकाबरोबर दोन गोष्टी त्याला जोडून आवश्यक आहे, त्या म्हणजे आध्यात्मिक आणि अधिदैविक. स्वतःची उन्नती हा पण एक तितकाच महत्वाचा भाग आहे आणि त्याला उन्नतीला लागणारा जो काही विषय आहे त्याच्यासाठी ईश्वरी कृपा हाही तोचरा एक भाग आहे. इल्युजन मध्ये जर माणूस जगायला लागला, एका त्या स्वप्नामध्ये जर माणूस जगायला लागला की असं पुढे होणार आहे किंवा असं होऊ शकतं किंवा मला असं शक्यता आहे की मला सुद्धा पंख मिळतील आणि मग आपण साहित्यिक माणूस सुद्धा इल्युजन मध्ये जगतो. साहित्यिक तर कुठल्या कुठे पोहोचतो. जहा न पोहोचे कवी रवी वहा पोहोचे कवी असं म्हणलेलं आहे की कवी कुठेही काही सांगू शकतो. कवी त्याच्या कवितेमध्ये कुठले विषय घेऊन येतो, कुठून समुद्रातून मोती काढून आणून फिरव, पण ते सर्व सत्य असतं असं काही नाही. सत्य हा भाग फार निराळा आहे. आपल्या याच्यात दोन सत्य आहे, ऋतांच सत्यम. आता तुम्ही नोकरी करता, तुम्ही जेव्हा म्हणता की मी नोकरी केली आहे आणि मला आपण गुरुला मानतो, ईश्वराला मानतो, तेव्हा तुम्ही काय म्हणता की तुमच्या कृपेमुळे माझी नोकरी चांगली झाली. देवाला म्हणतो तुझ्या कृपेमुळे. पण पगार कोण घेतं? कंपनी. कोण घेतं? कोण? मी, व्यक्तिगत. तुम्ही घेता. मग पगार घेणं हे ऋतमचे सत्यम आहे आणि जे तुमच्यामुळे कृपामुळे लागलेली आहे हे पूर्ण सत्य आहे. आता ह्या दोघांमध्ये जो अभेद आहे हा जर लक्षात नाही आला तर आपण उगाचच इल्युजन मध्ये जगू. हा अभेद म्हणून एक गोष्ट मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की ह्या आपण काळाचा विचार करण्यापेक्षा त्या काळाच्या पुढे एक महाकाळ आहे हे विसरून जातो आणि इल्युजन मध्ये जगत राहतो. इल्युजन मध्ये जगणं आपल्याला शक्य नाहीये. स्वप्न त्या दृष्टीने विचार करणं आपल्याला शक्य नाहीये. आपण जो काही आज आपल्याला फिलॉसॉफीने, भारतीय तत्वज्ञानाने ही गोष्ट फार महत्वाची सांगितलेली आहे की भविष्याची योजनात्मक चिंता तुम्ही करा. तुम्ही परिणामात्मक चिंता करता. मग आपल्याला असं झालं तर त्याचा परिणाम काय होईल? आपण आज AI मध्ये जातो आहोत, AIचा अभ्यास करतो आहोत. आता AI मध्ये आता आपण जे काही काम करतो आहोत त्यामध्ये आता AI सर्व करेल, मग माझी नोकरी मला व्हाईल की नाही? मी त्या नोकरीमध्ये यशस्वी होईन की नाही? मला त्या नोकरीचा फायदा होईल की नाही? किंवा मला काढून तर टाकणार नाही? असे कितीतरी नवे प्रश्न आज तुमच्यासमोर, काळासमोर, जगासमोर येत आहेत. पण तुम्ही त्याचा विचार करत बसतो आणि तुम्ही आत्ताचा जो तुमचा आनंद आहे, समाधान आहे, त्याच्यापासून तुम्ही दूर जाताय ना. त्यापेक्षा आज आपल्याला भारतीय परंपरेने असं सांगितलेलं आहे की भूताचकडे आपण फक्त ज्याला म्हणतात ना सीमावलोकन करणे, भविष्याची चिंता न करणे. चिंतन करणं ठीक आहे, चिंता न करणे, ह्या दोन्हीचा सुंदर संगम साधून आपलं वर्तमान चांगलं करणे हा सर्वात महत्वाचा भाग आहे. म्हणून वर्तमानात जगलं पाहिजे.
भविष्यात आणि भूतमध्ये जगत राहिलो तर माणसाला कुठेच समाधान मिळणार नाही याची निश्चित खात्री आहे. आणि म्हणून वर्तमानाला जास्त महत्व आहे आणि तेही प्रेझेंट कंटिन्युअस. हा फार जास्त महत्वाचा आपल्याला अभ्यास चिंतन तुमच्या माझ्या दृष्टीने दिलेलं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळ. तुम्ही चालू वर्तमान काळ जो आहे तो तुमचा आत्ताचा जो काळ आहे, तुम्ही जे जगत आहात तो काळ. वर्तमान तुमचं वर्तमान तुम्हाला ज्या वर्तमानात जगणं आत्ता गरजेचं. तुम्ही आत्ता जगतात, आत्ता तुम्ही माझ्याशी बोलतात, हेही वर्तमानच आहे तुमचं. आणि तुम्ही थोड्या वेळाने असेल तेही तुमचं वर्तमानच आहे. पण तुम्ही आत्ता जे बोलताना तुम्हाला मला समाधान मिळतं ते जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला प्रश्न मिळून मिळतंय, मला उत्तर देऊन मिळतंय, हे समाधान. मग यार आता यांनी मी जर उत्तर दिलं, मग ह्या प्रदत्तच्या लोकांना नाही आवडलं आणि मग उद्या दुसऱ्या लोकांनी काहीतरी त्याचे नवे प्रश्न काही निर्माण केले आणि दुसऱ्याच प्रश्नांना काही त्याला फाटा फुटला आणि मी जर त्याच्या इल्युजन मध्ये राहिलो तर मी जे उत्तर देणं अपेक्षित आहे तुम्हाला देऊ शकणार नाही. त्यामुळे आत्ता मला समाधान आहे की मी तुमचं छान, तुम्ही मला प्रश्न विचारताय आणि मी तुम्हाला चांगले उत्तर देतो. मी गणेश आहे, तुम्ही दर्शन आहे, तुम्ही शास्त्र आहात आणि मी लिखाण करणार आहे. माझं काम लिहायचं आहे, मी विचार करायचा, मी विचार करून तुमच्या समोर सांगतो. आता तुम्ही दर्शन करून द्या लोकांना. फक्त कशाला इल्युजन मध्ये. आत्ता वर्तमान जगा, आत्ता मस्त आनंद घ्या, ह्या वर्तमानाचा आनंद घ्या, ह्या बोलण्याचा आनंद घ्या. तुम्ही मस्त आनंद कराल, मी आनंद करेल. उद्या भविष्यात जे असेल ते जेव्हा आपल्या समोर येईल त्याचा जेव्हा त्यावेळेस विचारेल तेव्हा पाहू. इल्युजन मध्ये जायचं नाही. आज आपल्याला का आत्ता तो मस्त आनंद घेतो यार, उद्या मग माझ्या मुलाचं लग्न झाल्यावर मला घरात ठेवेल की नाही ती बायको, त्याची सून. आम्ही आत्तापासून विचार करतो. आम्ही भूतकाळात मी माझ्या वडिलांशी असं वागलो होतो, मग माझा मुलगा वागेल की नाही. कशा करता तुम्हाला असं कोणीतरी काहीतरी देईल. आज सगळं जण आपण इव्हन मी तर तुम्हाला अगदी सांगतो की डॉक्टर लोक सुद्धा आज तुम्हाला आधीच याच्यामध्ये बरं झालं तुम्ही जर थोडंसं एक 10 वर्षानंतर तुम्हाला हा त्रास होऊ शकतो त्यापेक्षा तुम्ही आत्ताच ऑपरेशन करून घ्या. अरे 10 वर्षानंतर तुझ्या एखाद्या गोष्टीचं ऑपरेशन तुला त्रास होणार आहे, तुला 10 वर्ष त्याच्यासाठी आत्ताच ऑपरेशन करायचं, त्या ऑपरेशनचा त्रास 10 वर्ष झेलायचा हे कोणी सांगितलं. माणूस आज भविष्याचा जितका खूप जास्त विचार करतोय, आज भविष्याचा सगळ्यात जास्त विचार केला जातो. मग असं केलं पाहिजे, देश असा वाटला पाहिजे, देशाची अशी प्रगती झाली पाहिजे, भविष्यात देश असा आम्हाला समोर आला पाहिजे. अरे वर्तमानात कशाची गरज आहे तुम्हाला? समाजाची गरज आहे का कशाची गरज आहे? समाजाभिमुख तुम्हाला होण्याची गरज आहे का भविष्यात कोणता समाज असेल आणि तुमची पोरं? ठीक आहे, त्याचं चिंतन करून ठेवा, त्याच्यासाठी प्लॅनिंग करून ठेवा, योजना करून ठेवा. योजनात्मकता हा भाग निराळा आहे, पण चिंतनात्मक चिंता करण्यासारखा असा आपला जर विषय असला तर आपण वर्तमानात कधीही समाधान मिळवू शकत नाही. आणि म्हणून माझं तरी मत आहे की त्या मॅट्रिक्सच्या हिरो सारखं आपल्याला काही कोणी पिल्स देणार नाहीये. आज तरी तुम्हाला कोणी देणार नाहीये, पुढे देईल नाही देईल. हा, तुम्हाला ज्या पिल्स दिलेल्या आहेत, उपासनेची पिल्स दिलेली आहे, असं आपण म्हणू, देवाने तुम्हाला प्रार्थना करण्याची एक चांगली गोळी दिलेली आहे, तुम्हाला काम करण्याची कर्म स्वातंत्र्याची तुम्हाला एक चांगली गोळी दिलेली आहे, तुम्हाला आनंद मिळवण्याची एक गोळी दिलेली आहे. तो करून आपण मिळवण्यात जास्त महत्वाचं आहे. पुढे आपल्याला काय मिळेल आणि काय देईल याची आत्ता चिंता करत बसून वर्तमानाचं कशाला नुकसान करून घ्यायचं. पुढे देईल देव. तो देव आहे, तो देणाराच आहे. त्याला द्यायचा असं तो कुठलीही गोळी देईल. आम्ही असं कधी कधी गमतीत म्हणत असतो की आज आंघोळीची सुद्धा गोळी, आता काही दिवसांनी जेवायच्या गोळ्या येतील, माणसाला जेवावं लागणार नाही, असं सुद्धा प्रयोग चालू आहे. त्या लोक माणसाला जेव्हा एक गोळी खाल्ली तर ते तर आम्ही आत्ताही करतोय. आम्हाला गोळी घ्यायची गरज नाही. आम्ही आमच्या मनात जर आत्मबल ठरवलं की आम्हाला आज जेवायचं नाही. आता जैनांमध्ये 21, 31 दिवस 40 दिवस उपास करतात. कसे करत असतील? असं काही नाही ना. माणसाच्या त्या इल्युजन पेक्षा आपलं आत्मबल जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि मग ते कोणताही प्रसंग आला त्यावेळेस आमच्यासमोर ते आलं जरी तरी माणसाचं जर आत्मबल चांगला असेल तर त्यालाही झेलू. पण जे आज अपेक्षित आहे ते आज करणं गरजेचं आहे, त्याच्यात जगणं गरजेचं आहे आणि त्याच्यात समाधान मानणं गरजेचं आहे, अशा विचाराचा मी आहे. ओके, सो तुम्ही आता जो आग्रह धरला की बाबाचे असण्याचा, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये असण्याचा जो एक आग्रह धरला, तर स्टीफन हॉकिंग जो आहे त्यांनी एक बिग बँग थेरी मांडली. बिग बँग थेरी म्हणजे काहीतरी मटेरियल होतं, दॅट इज, तर त्याच्यात त्यांनी चांगली विश्वाची उत्पत्ती. डार्विन आहे, त्यांनी एक इव्हॉल्युशन थेरी मांडली की बाबा काहीतरी मॅटर होता, तो एक्सपांड होत गेला, त्याची इव्हॉल्व होत आला. हरारेने सुद्धा त्याच्या दृष्टीनं काहीतरी त्याची थेरी मांडली.
मार्क्स आहे, कार्ल मार्क्स आहे, त्यांनी सुद्धा ही वॉज अ मटेरियलिस्ट. तर हे सगळे जे पाश्चात्य तत्वचिंतक आहेत, विचारवंत आहेत, त्यांनी काय सांगितलं की बाबा एव्हरीथिंग कम्स फ्रॉम द मॅटर. तर आता तुम्ही जे प्रेझेंट कंटिन्युअस म्हणलात, तर त्यांची जर थिअरी खरी म्हणली की एव्हरीथिंग इज मॅटर, देन आय एम ऑल्सो मॅटर. देन एव्हरीथिंग इज, हाऊ कॅन देअर बी अ प्रेझेंट कंटिन्युअस इफ एव्हरीथिंग इज मॅटर? ते भारतीय तत्वज्ञानात किंवा वैदिक तत्वज्ञानाची एक फार मोठी गोष्ट आहे. तेव्हा भारतीय तत्वज्ञान याच्यासाठीच खूप पुढे आहे. आणि भारतीय तत्वज्ञानाचं जर का काही वैशिष्ट्य असेल तर ते सगळ्यात महत्वाचं आहे की भारतीय तत्वज्ञानाने माइंड आणि मॅटरला वेगळं केलं नाही. माइंड अँड मॅटर इज वन अँड द सेम रियालिटी असं स्पष्ट सांगितलेलं आहे. माइंड आणि मॅटर वेगळं असू शकत नाही. आता तुम्हाला एक स्पष्ट चांगलं उदाहरण सांगतो, चांगल्या गोष्टी सांगतो. तुम्ही म्हणता जड आहे, चैतन आहे, बरोबर आहे, असा तुमचा मुद्दा आहे की सर्व जडच आहे. जर आपलं सर्व मॅटरच आहे तर मग बाकीचा विचार कशाला करायचा? स्टीफन हॉकिंग त्यांच्या म्हणजे तुम्ही म्हणता तुम्हाला जे कोणी तुमच्या समोरचा जो प्रश्न, तुमच्यासमोर जे तत्वज्ञ तुम्ही आता या पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा जो विचार घेतला, हे बघ प्रत्येक जणांनी त्याच्या भूमिकेने अभ्यास केला. आपण कोणाला त्यांना जे दिसलं, एक त्याच्यामध्ये एक गोष्ट फार महत्वाची आहे की माणूस हा त्याच्या नजरेतून सत्याला बघत असतो. सापेक्ष सत्य बघतो, पूर्ण सत्य बघत नाही. त्याला जे दिसतं त्याला तो सत्य मानतो, पण त्याच्यापेक्षा काहीतरी सत्य आहे ह्याचा कोणी अभ्यासच केला आणि त्याचा वैदानिक भारतीय फिलॉसॉफीने जास्त अभ्यास केलेला आहे. पूर्ण सत्य जाणणं हे जास्त महत्वाचं आहे अर्ध सत्यापेक्षा. जे दिसतं सापेक्ष सत्य ज्याला म्हणलं जातं, ते सापेक्ष सत्य आपल्या व्यक्तिगत भूमिकेने पाहायला गेलेलं असतं. मला या बाटली एक ग्लास ठेवलाय पाण्याचा, आपण म्हणतो उदाहरण देतो की पाण्याचा एक ग्लास ठेवलाय, कोणाला तो अर्धा दिसेल, कोणाला तो पूर्ण भरलेला रिकामा दिसेल अर्धा, कोणाला अर्धा भरलेला दिसेल. आता अर्धा भरलेलाही बरोबर आहे आणि अर्धा रिकामा हेही बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे, सत्य दोन्ही आहे. पण याचा अर्थ ते पूर्ण सत्य नाही होऊ शकत ना. पूर्ण सत्याकरता जाणून घेणं फार गरजेचं आहे. हा अभ्यास जेव्हा माणसाला करण्याची गरज पडली तेव्हा याच्यातून भारतीय तत्वज्ञांनी एक फार महत्वाची गोष्ट दिली आणि ते म्हणजे की सुरुवातीला, आता मी तुम्हाला अगदी पुन्हा एकदा आईचंच उदाहरण देतो. आपल्याला अभ्यासात असं शिकवलेलं आहे आम्हाला भारतीय तत्वज्ञानानं, तुम्ही ऐकलं असेल की आई एका मुलाला जन्म देते, तिच्या 6 महिन्यापर्यंत ते मूल जे असतं ते मूल जड रूपात असतं, मॅटर रूपात असतं. तिला तो आपण पाहतो, समजा अबॉर्शन जरी झालं तर आपण जर कधी असं होतं, काही जणांचं होतं अबॉर्शन 4-5 महिने झालं तर तो जो काही काढला जातो तर तो नुसतं त्याचा एक मांसाचा गोळा म्हणून किंवा जड म्हणून ते काढला जातो. आपल्या भारतीय सायन्समध्ये तत्वज्ञानामध्ये असं दिलेलं आहे की 7व्या महिन्यामध्ये त्या मुलाचं त्या ठिकाणी त्याचा आत्मा प्रादुर्भाव होतो, त्याच्यामध्ये चैतन्य येतं. हे 7व्या महिन्यात आहे. आणि 7व्या महिन्यानंतर मुलाचा जर जन्म झाला आणि त्या मुलाला काही झालं तर त्याच्या सगळ्या विधी आहेत. का? त्याच्यामध्ये चैतन्य आलंय म्हणून. चैतन्य हे आपण म्हणतो की आत्मा सर्वत्र, पण तो ईश्वर त्याच्यामध्ये ते चैतन्य 7व्या महिन्यात टाकतो. आणि 8व्या महिन्यापासूनच 2 गोष्टी निर्माण व्हायला लागतात. कोणी केली सांगा देवा दुग्धाची उत्पत्ती, वाढविषयी सवे श्रीपती. हे कसं झालं भाई? तुम्ही एका मुलाला जन्म दिला, तो मुलगा चैतन्य आहे 9व्या महिन्यात, पण त्याच्याबरोबर त्या आईच्या छातीमध्ये दूध निर्माण केलं. हे दूध आपण जर जड म्हणलं तर त्यांनी दोघांची उत्पत्ती एकसाथ कशी झाली? आता हे कोणत्या सायन्सने आणलंय? हे कोणत्या विज्ञानाने आणलंय? दूधही निर्माण झालं आणि मुलगाही जन्माला आला. हे कसं शक्य झालं? हे कोणी केलं? चैतन्य आल्याशिवाय मुलगा जन्माला येऊ शकत नाही आणि जळाला स्वरूप दिल्याशिवाय दूध निर्माण होऊ शकत नाही. दोन्ही निर्माण झालं, दोन्हीची गरज आहे. आणि म्हणून आपल्या भूमिकेने, भारतीय भूमिकेने माइंड अँड मॅटर इज वन अँड द सेम रियालिटी अशी भूमिका आपण घेऊन चाललो पाहिजे. नुसत्या मॅटरनी होऊ शकत नाही, जडात नुसतं काही चालू शकत नाही जोपर्यंत जडात चैतन्य येत नाही. हा,
ही गोष्ट निराळी आहे की आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये मंत्रसिद्धी शास्त्र असं आहे की आपण जडामध्ये चैतन्य निर्माण करू शकतो. इतकं आपल्याला ताकद दिलेली आहे. पण त्याच्याच नाही मंत्राचा विषय येतो, मग पुन्हा मंत्र आले की म्हणा कोणत्या तरी जातीविशेषचा विषय येऊन जातो. हे जे काही आपल्याकडे थोडेसे विषय वेगळे झालेत ना, त्यामुळे कधी कधी या विषयांना लक्षात घेतलं जात नाही. आणि म्हणून आम्हाला बाकीचे तत्वज्ञ, बाकीचे फिलॉसॉफर, पाश्चात्य तत्वज्ञ म्हणून कधी कधी आम्ही असं म्हणत असतो, आम्ही गमतीने म्हणत असतो की यार आपला सुद्धा जो विषय आहे ना तो पाश्चात्यातून इकडे यावा, पश्चिमेतून इकडे यावा, तर कदाचित आपल्या लोकांना पटेल. का तर त्यांना पटला म्हणजे आता आपल्याला पटला पाहिजे. आम्हाला पटेल म्हणजे ते आम्ही पटवून घेऊन दुसऱ्याला सांगण्याची आमची ताकद फार कमी होत चालली आहे. आम्ही कोणीतरी आम्हाला हो पश्चिमात्य देशांनी आम्हाला चांगलं का तुमचा विषय, का तत्वज्ञान आहे, काय फिलॉसॉफी आहे, काय चांगलं भारतीय परंपरा आहे, काय चांगलं आहे त्यांनी म्हणलं. एखाद्या फॉरेन स्त्रीने साडी घातली, मी आमच्या घरातल्या स्त्रीला चांगलं साडी आम्ही पण घातली पाहिजे का? तुम्ही बाहेरून आपल्याला हे त्यांनी जे काही शोध लावले, त्यांनी जे काही विचार केले, त्यांनी जे काही दर्शन या ठिकाणी मांडलं ते चूक आहे अशातला भाग नाही. मॅटरचा जो काही विषय त्यांनी मांडलेला आहे तो चांगलाच आहे, योग्यच आहे, ते खोटे नाही आहेत. पण तेच पूर्ण आहे असं नाहीये. त्याला आपल्याला पूर्ण म्हणता येणार नाही. पूर्णासाठी जड आणि चेतन दोघांचा विषय केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, हे त्रिवार सत्य आहे. तुम्ही जो पाश्चिमात्यांचा आपल्यावरती प्रभाव सांगितला, तेच पाश्चिमात्य आपण जो चेतनाचा माइंडचा विषय सांगितला त्याला ऍज अ सुपरस्टिशन म्हणून बघतात, की ते म्हणतात की इट इज नॉट मेजरेबल फ्रॉम द सायन्स पॉइंट ऑफ व्ह्यू. आता तुम्ही त्याच्या बिग बँग थेअरीचा एक विषय केला. तुम्हाला मी सांगतो बिग बँग थेअरीमध्ये जसं यांनी बिग बँग थेअरीची एक प्रयोग केला, तसा एक काही आत्ता पूर्वीच्या काळामध्ये एक हॉग्स नावाच्या एका व्यक्तिमत्वाने सुद्धा हा बिग बँगचा प्रयोग केला. आता बिग बँगचा प्रयोग करताना त्याला एक गोष्ट लक्षात आली. काय गोष्ट लक्षात आली? की एक विधायक शक्ती आहे, एक विघातक शक्ती आहे, एक निर्माण करणारी आहे, एक संपवणारी आहे. पण त्याच्याबरोबर आणखीन एक त्याला शक्ती सापडली आणि ती शक्ती त्याला कोणीतरी वाढवत आहे आणि सांभाळत आहे. हा तिसरा प्रोटॉन त्याला सापडला आणि त्याला तो तिसरा प्रोटॉन, आता त्याला काय नाव द्यायचं हा त्याच्यासमोर फार मोठा प्रश्न आला. म्हणून पुढे जाऊन त्याला जेव्हा सायंटिस्ट लोकांनी त्याला एक ते तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, आपण म्हणतो ब्लॅक होल्स पर्यंत पोहोचले वगैरे. मग त्या ब्लॅक होल्स पर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी एक तो जो काही त्यांना एक पार्ट दिसला, जे काही त्यांना पार्टिकल दिसलं, त्यांनी त्याला गॉड पार्टिकल असं एक नाव दिलं. ते व्हॉट इज गॉड पार्टिकल, त्यांना ते दे कॅन्ट एक्सप्लेन इट. आणि हे आमच्या भारतीय तत्वज्ञानाने ऑलरेडी एक्सप्लेन केलंय. आम्ही त्याचा अनुभव घेतलाय, आम्ही त्या चैतन्याला पाहिलंय. तर्कानं तुम्ही किती लांब जाऊ शकता, अनुभव हा स्वतंत्र विषय आहे. भारतीय तत्वज्ञानाचं सगळ्यात मोठं काही वैशिष्ट्य असेल तर भारतीय तत्वज्ञान हे नुसतं तर्काचा विचार करत नाही. भारतीय तत्वज्ञान हे अनुभवाचा, अनुभव आणि तर्काची जोड असल्याशिवाय तुम्हाला तत्वज्ञान कोणचंच कळू शकत नाही. आणि आज आपण जो काही विचार केला जातो, आज इतर शास्त्रज्ञ, इतर विचारवंत जे काही विचार करतात ते फक्त तर्काच्या जोरावर, आणि मग तर्कामध्ये वादविवाद वाढू शकतात, त्याच्यात वाद वाढतात, त्याच्यामध्ये योग्य तो रिझल्ट त्यांच्यासमोर येत नाही. त्यापेक्षा हा अनुभव, हा तर्क, याची जर सांगड घालता आली, याची जर जोड घालता आली तर त्याला दर्शनशास्त्र म्हणतात, तर ते तत्वज्ञान झालं. नाही तर ते फिलॉसॉफी पूर्ण होईल की नाही असा प्रश्न माझ्याही समोर आहे. गोइंग अहेड, इन्स्टास्टेलर मध्ये नोलनचा एक पिक्चर आहे, तर नोलन त्या पिक्चर मध्ये नोलन काय दाखवलंय की तो हिरो असतो, तो पृथ्वी वाचवण्यासाठी खूप लांब जातो आणि तो तिथून मग ते टाइम डायलेशन होतं त्याचं, आणि टाइम डायलेशन मधून तो फ्युचर मध्ये जातो, त्याची पोरगी राहते पास्ट मध्ये, त्याच्या पास्ट मध्ये, आणि तो टाइम स्पेसचा, टाइम डायमेन्शनचा आणि ग्रॅव्हिटीचा यूज करून तिला सिग्नल पाठवतो. आणि तिला सिग्नल पाठवून तिचे जे काही आहे त्याच्यात तिथे कंट्रोल करायचं, तिची जी परिस्थिती आहे ते कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. आईन्स्टाईनने सुद्धा टाइम रिलेटिव्हिटीचा सिद्धांत मांडला की बाबा टाइम रिलेटिव्ह आहे, आणि त्याच्या थेअरीवरून बऱ्याच अशा थेअरी निघत असतात की फ्युचर, आपल्याला फ्युचरमध्ये जाता येईल का, पास्टमध्ये जाता येईल का.
माझा एक असा विचार आला की इफ लाईफ कॅन बी कंट्रोल फ्रॉम द फ्युचर लाईक इंटरस्टेलर, आणि व्हॉट इज युअर ओपिनियन, व्हॉट इज युअर व्ह्यू अबाउट टाइम? आता मी तुम्हाला मगाशी एक गोष्ट अशी सांगितली, पुन्हा एकदा तोच विषय आपण याच्यामध्ये विचारात घेतोय की फ्युचरिस्टिक जगणं हा एक फार स्वतंत्र विषय आहे. आपण भविष्याचा वेध घेत जगणं हा फार स्वतंत्र विषय आहे. आता हे जे काही तुम्ही म्हणतात की त्यांनी तो फ्युचरमध्ये जातो, तिथून तो काळाचा अभ्यास, काळाला पाठवतो आणि त्याप्रमाणे कंट्रोल करतो, आणि त्याला त्याच्या बायकोला जो काही प्रयोग करायचा, जे काही मुलीला प्रयोग करायचा असेल तो करतो, जे काही त्याला ते विचार, तो जो काही विषय करतो तुमच्या या, तो काही मी पाहिलेला हे नाहीये, पण मला जे काही तुम्ही सांगतात त्याप्रमाणे तो जे काही करतो. आता हे आपल्याकडे काही झालं नाही असं थोडीच आहे. आपलंही माणूस, आता तुम्ही जर का आपले फिलॉसॉफर डॉक्टर R.P. पारनेरकर, खूप मोठे फिलॉसॉफर, भारत, मला माहिती आहे पूर्णवादाचं कदाचित तुम्हाला, पूर्णवाद फिलॉसॉफी तत्वज्ञानाचे खूप मोठे फिलॉसॉफर आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर. 1948 साली त्यांना ह्या फिलॉसॉफीमध्ये PhD मिळाली काशी विद्यापीठामधून. आता ते जेव्हा ह्या सगळ्याचा प्रयोग करत होते तेव्हा त्यांना एक साधू आला होता आणि त्यांना ते सांगितलं की तुम्ही काय करता, तुम्हाला काय करता, तुम्हाला काळाचं काय ज्ञान आहे म्हणले, तुम्ही आता काय करू शकता? ते म्हणे तुम्ही सांगा मी काय करू शकतो. नाही म्हणे तो कावळा तिथे बसलेला आहे, त्या कावळ्याला जे आहे तुम्ही ते त्याला त्या झाडाला प्रदक्षिणा मारायला सांगा, असं ते त्याला सांगायला सांगतात. काळाला त्याला सांगतात की त्याला प्रदक्षिणा मारायला सांगा. आता तुम्ही जसं म्हणता की तो तिथे जाऊन तर त्याच्या मुलीला जे काही करतो की तिथे त्या टाइमचा कंट्रोल करतो आणि तिकडे जाऊन तो त्या मुलीला हे करतो, पाठवतो, बरोबर आहे ना? मग आता हे ते त्या कावळ्याकडे पाठवतात. आता तो बाबा आधी असतो, तो जोकडे त्यांची परीक्षा बघायला आला असतो, त्याला काही ते जमत नाही. पण पारनेरकर कावळ्याला सांगतात, तो प्रदक्षिणा मारतो. म्हणतो अरे हे चूक असेल, हे तर काहीतरी म्हणजे म्हणतात की तुमच्या मनात आलं ते घडलं, असं झालं असेल. तर तसं नाही आहे, परत एकदा सांगा, परत तरी नाही, तिथून त्याचं फूल त्याचं घेऊन या तोडून त्या झाडाचं माझ्या इथे आणून द्यायला सांगा. हेही पारनेरकर करतात. आता हे कसं शक्य झालं असेल? याचा अर्थ आपल्याकडे असा प्रयोग होऊ शकत नाही, आपण त्या काळाचा अभ्यास करू शकत नाही, किंवा काळाचं आपण गणित मांडू शकत नाही, टाइमला आपण समजू शकत नाही, असं काही नाहीये. पण आम्ही एक विचार करणारे भारतीय लोक आहोत की टाइम, काळ, समय याच्यापेक्षा काळापेक्षा महाकाळ मोठा आहे निश्चित. ह्याला जर आपल्याला महाकाळाचा जर आपल्याला एकदा अनुभव आला तर काळ त्याच्या अंडर आहे हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपण कुठलंही काम करू शकतो. पण आता टाइम रिलेटिव्ह, म्हणजे टाइम बद्दल आइन्स्टाईनची कन्सेप्ट जी आहे रिलेटिव्हिटी ऑफ टाइम, त्याच्याबद्दल आता मी ज्या टाइम मध्ये जातो तो व्हॉट इज टाइम असं ऍक्च्युअली तुम्हाला त्याच्याबद्दल काय, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यामध्ये? तुम्हाला काय म्हणजे टाइम म्हणजे तुम्ही काळाचं हे म्हणताय का वेळेचं? काळाचं. हा, ते काळाचं काय तुम्हाला ज्ञान अपेक्षित आहे, ज्ञान अपेक्षित की काळाची भूमिका अपेक्षित आहे? दोन्ही. हा, एक आता हे आम्ही जर त्याच्यामध्ये विचार केला की काळ हा, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की काळाची एक संकल्पना आहे, आपण ज्याला म्हणतो की काळ हा आपल्याला लक्षात न येणारा विषय. त्याच्यात तुम्हाला जसं सांगितलं की वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ तिन्ही काळच आहेत. तुम्ही जो काळाचा विचार करत असतात की टाइम बद्दलचा जो आज सायंटिस्ट विचार करतायत, आपण आता त्याची व्याख्या ऐकतो की त्याचा म्हणजे काळाची किंवा वेळेची आपण कशाला टाइम म्हणतात, किंवा कशाला स्पीड म्हणतात, कशाला लाईट म्हणतात, हे सगळे आपण याच्या व्याख्या सगळे आपण सायंटिस्ट भूमिकेतून, सायंटिफिक भूमिकेने आपण त्याच्या व्याख्या सगळ्या ऐकलेल्या आहेत. पण आता तुम्हाला जर काळाची भूमिका जर का तत्वज्ञानाच्या माध्यमातून अपेक्षित असेल की काळाचा अभ्यास तत्वज्ञानाने कसा केलाय, हेच जर तुमचं म्हणणं असेल की काय तुम्ही फिलॉसॉफी काळाच्या बाबतीत काय विचार करता, तत्वज्ञान काळाच्या बाबतीत काय विचार करतो, तर तत्वज्ञान काळाच्या बाबतीत असा विचार करतो की ज्या भूमिकेवर तुम्हाला ठाम राहायचं आहे त्या विषयावर तुम्ही ठाम राहणं, ते समजून घेणं आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचा काळ निर्माण करणं हे जास्त गरजेचं आहे. काळ निर्माण करता आला पाहिजे, तुमचा काळ तुम्ही निर्माण केला पाहिजे.
तुमच्या काळाचा विचार तुम्ही केला पाहिजे. तुम्हाला तो आपल्याला महाराजांनी किंवा आमच्या गुरुने आम्हाला एक गोष्ट फार चांगली सांगितलेली की येणारा काळ ओळखता आला पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे की आता पुढे कोणता काळ येणार आहे, पुढे कसं होणार आहे, काय घडणार आहे, त्याची योजना आपण काय केली पाहिजे. काळाबरोबर चालणं, काळाबरोबर वागणं हे फार स्वतंत्र विषय आहे. तुम्ही आज काळाबरोबर चालता का काळाच्या पुढे चालता हे माणसाला कळतच नाहीये. एक तर माणूस काळाच्या मागे तरी जातो किंवा काळाच्या पुढचा तरी विचार करतो. काळाबरोबर साहचर्य निर्माण करणं, काळाबरोबर चालणं हा फार स्वतंत्र विषय आहे. आज माणसाला सर्वात जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून माणूस थोडासा जो अडचणीत येतो ना, एक तो काळाच्या मागे राहतो किंवा तो काळाच्या खूप पुढे जातो. त्याला बरोबर चालणं माहितीच झालेलं राहिलेलं नाहीये. खूप पुढचा विचार करतो. जसं तुम्ही म्हणला आता मगाशी आपण विचार करतो की एकदम इल्युजन मध्ये एकदम काळाच्या कुठला कुठे चालला गेला. आणि नाही तर मग भूतकाळात नाही माझं असंच झालं, माझं जीवन असंच हे झालं, मी असाच राहिलो, माझ्याकडून काही झालंच नाही, माझ्याकडून काही घडलंच नाही आणि माझ्याकडून काही घडणार नाही. ते माणूस दोनच गोष्टीचा विचार करतो, माझ्याकडून एक तर काही घडलं नाही आणि माझ्याकडून काही घडणार नाही. आणि ठीक आहे, नसेल घडणार कदाचित किंवा नसेल घडलं तुझं आतापर्यंत. आज काय, आज कशाची गरज आहे, आज काळ कसा ओळखायचा, तुझ्याकडे काय आज आलेलं आहे. म्हणून याच्याकरता महाराजांनी एक शब्द वापरलाय की महाराजांनी एक फार महत्वाची बाब सांगितलेली आहे की काळ आणि मन यांचं साहचर्य म्हणजे धर्माचरण. आज हे मनाचं आणि काळाचं साहचर्य घडवून आणता येत नाही. तुमच्या मनामध्ये जे असेल ते तुम्हाला तुमच्या काळात दिसलं पाहिजे. याचं साहचर्य जर घडवून आणता आलं तर त्याच्या इतकं मोठं धर्माचरण असं महाराज म्हणतात. ही खरी धर्माची व्याख्या आहे. ही खरी पूर्ण फिलॉसॉफरने धर्माचरणाची व्याख्या सांगितलेली आहे की काळ आणि मनाचं. पण मनाचं आणि काळाचं साहचर्य होतं का? एक तर मन मागे रेंगातं, नाही तर पुढे जातं. त्याचं साहचर्य एकमेकांना हातात हात घालून की अरे नाही आत्ताचा काळ असा आहे, आत्ता मी असं वागलं पाहिजे, आत्ता मी असं बोललो पाहिजे, आत्ता मला असं चालता आलं पाहिजे, आत्ता मला असं वागता आलं पाहिजे, आत्ता मला असं जगता आलं पाहिजे, आत्ता मला हा क्षणाला ही भूमिका घेता आली पाहिजे. मी आत्ता एक गुणेश पारनेरकर अशा पद्धतीचं काम करतोय तर मला माझ्याकडे एखादा व्यक्ती आला तर मला इमिजिएट त्याला ते रिॲक्शन देता आली पाहिजे. आत्ता माझ्यासमोर जो काळ येईल त्याचा मला विचार करून त्याप्रमाणे त्याच्याशी हात मिळवणी करून माझं मन मला त्याप्रमाणे तयार करता आलं पाहिजे. पण आज ते होत नाही. आपण आपल्याला कोणी एखाद्याने चांगली गोष्ट सांगायला गेला तर तो असा विचार करतो की नाही माझ्याकडून होणार नाही की मग मी प्रयत्न करीन, असंच सांगतो, मी करून दाखवीन. असं म्हणणारे फार कमी असतात. बिलकुल तुम्ही सांगा मी आत्ता करतोय, हे करून दाखवीन हा इमिजिएट भूमिकेला शिरणं काळाचा हात पकडला यार. त्या जे काळाचा विचार करतात ते चिंता करत बसत नाही. आपण तुम्ही माहिती टिळकांची गोष्ट आपल्याला माहिती आहे की टिळक चालले होते रस्त्याने आणि त्यांच्या बाजूने एक गाडी गेली जोरात. तर त्यांचे जे मित्र होते त्यांनी त्याला असं हातात ओढून बाजूला केलं आणि सांगितलं की यार बरं झालं मी तुम्हाला ओढलं, म्हणलं तुम्ही मेला असतात. ते म्हणलं मी जोपर्यंत स्वातंत्र्य मिळवत नाही तोपर्यंत मरणार नाही. मी याच्यासाठी जन्माला आलो नाही, मी स्वातंत्र्यासाठी जन्माला आलो नाही म्हटलं. त्यांनी काळ ओळखला होता. सार्वजनिक गणपती करायचा काळ ओळखला होता. ज्या गणपतीला देवघरातून समाजात आणलं, समाजामध्ये ते काम करण्याची त्या काळाची गरज होती, ती काळ ओळखला. ही माणसं काळ ओळखणार. जी आमच्याकडे मोठी माणसं होऊन गेली ना त्यांनी एकच गोष्ट केली की जो आलेला काळ आहे त्याला ओळखलं. ते झालेल्या भूतकाळाची गोष्ट गांधीजी असली आत्ता काय गरजेचं आहे. आपण गांधीजींना अगदी वाटेल ते म्हणतो. आजकाल नव्या काळामध्ये, नव्या युगामध्ये, नव्या पिढ्यांमध्ये तर गांधीजींबद्दल आणि या नव्या नेत्यांबद्दल, जुन्या नेत्यांबद्दल आपण पाहतो काय काय विचार आपल्या समोर येऊ लागलेले आहेत. पण आत्ता तुम्हाला कोणत्या शस्त्राची गरज आहे? आत्ता तुम्ही बंदूक चालवू शकता का इंग्रजांसमोर? नाही चालवू शकत. आता तुम्ही या पद्धतीने त्यांना मारू शकता का? त्यांना हरवू शकता का? नाही हरवू शकत. शोधली नवी शस्त्र त्यांनी आयुष्याची, आणली त्यांनी, काळ ओळखला आणि त्याच शस्त्राने आपल्याला विजय मिळाला. विजय मिळवण्याचा, काळावर मात करण्याचा विषय असं तर काळ ओळखता आला पाहिजे. आज काळच ओळखता येत नाही. म्हणून त्याच्यासाठी काळ ओळखण्यासाठी महाकाळ गरजेचा असं मी तुम्हाला म्हणायचं.
की तुम्हाला अधिदैविक याच्यासाठी एक गोष्ट लागते आणि त्याला अधिदैविक पक्ष असं म्हणतात. हा काळ ओळखण्यासाठी सर्वात महत्वाचा भाग आहे. एवढं सर्व स्वातंत्र्याचं काम गांधीजींनी केलं, एवढं सर्व कार्य केलं, पण प्रार्थना सभा कधी चुकवली का? हे राम म्हणायचं कधी? शेवटच्या क्षणाला तुम्ही मला एक सांगा, गांधीजींच्या चरित्रामध्ये एक सर्वात महत्वाची घटना घडली की त्यांना मारलं गेलं. मारलं गेलं तशी वाईट घटना होती, पण तुम्ही जर एक विचार केला की त्यांनी शेवटी काय म्हणलं, मरताना त्यांनी स्वातंत्र्य कोणचं मिळवून दिलं? देशाला. त्यांनी देवाला स्वातंत्र्य मिळवून दिलं का? नाही. पण त्यांना हे माहिती होतं की ज्या देवामुळे हे स्वातंत्र्य मिळालंय त्याच नाव आपल्या शेवटी निघालं ग. माणूस वंदे मातरम, भारत माता की जय असेही ते म्हणू शकले असते ना, पण ते काम त्यांचं होऊन गेलं होतं. ते काम त्यांनी पूर्णत्वाला नेलं होतं. आणि काळ ओळखून एखादा व्यक्ती जेव्हा काम पूर्णत्वाला नेतो तेव्हा तो ईश्वराचरणी समर्पित करतो. हे त्याचं सुंदर उदाहरण आहे. हे त्याचं सर्वात महत्वाचं मोठी आपल्या भारतीय इतिहासात म्हणजे ताज्या इतिहासातलं हे दर्शन आहे. पण आपल्याला लक्षात येत नाही का? एकच गोष्ट सांगतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर, आणि ते म्हणजे त्यांनी काळ ओळखला होता. आणि असा काळ आज तुम्हा आम्हा युवकांना, तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना, भारत देशाच्या नागरिकांना ओळखता आला पाहिजे. आम्ही तुम्ही आता नेपाळचं सुरुवातीला उदाहरण घेतलं. नेपाळमध्ये असं झालं, इकडे असं झालं. आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये जी भूमिका आहे ना, आपल्या देशामध्ये जो अधिदैविक पक्ष आहे ना, तो इतका चांगला आहे, स्ट्रॉंग आहे की असा काळ यायला आपला महाकाळ बसलेला आहे. असं येणं तितकं सोपं नाही, पण येऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. देवाला एक गोष्ट फार चांगली आवडते, त्या काळाला एक गोष्ट फार चांगली आवडते, ती म्हणजे अशी की तुम्ही तुमच्या प्रयत्नात कमी नाही पडले पाहिजे. प्रयत्न तुमचे असले पाहिजे, यश देणं त्याच्या हातात. याची सांगड घालता आली तर माणसाला काळ चांगला ओळखता येतो. आणि म्हणून डॉक्टर रामचंद्र महाराजांनी, आपण आता पाहतो की त्या तत्वज्ञांनी आमच्या भारतीय दर्शनाच्या परंपरेमध्ये जर आपण विचार केला तर त्या सर्व शास्त्रज्ञांनी, त्या सर्व दर्शनांनी त्या काळाप्रमाणे अभ्यास मांडला. त्यामुळे तो काळातला त्याचा अभ्यास योग्य आहे असा विचार करून पुढच्या तत्वज्ञानानं पुढचं पाऊल टाकलेलं आहे. त्यातलं पुढचं पाऊल आम्ही आता ह्या वेदाच्या आधारे जो घेतो आहोत, पूर्णवाद दर्शन, ज्याचा आम्ही अभ्यास करतो आहोत, त्याचा आम्ही विचार करतो आहोत, तो हा आहे की काळाला ओळखून आता जगाला खोटं म्हणणं शक्य नाही. तुम्ही जो मिथ्या शब्द वापरला, मी बोलतोय खोटं कसं असू शकतं, तुम्हाला मी दर्शनजी म्हणतोय खोटं कसं असू शकतं, तुम्ही पाणी पिताय खोटं कसं असू शकतं, खोटं नाही आहे कुठलीच गोष्ट. तुम्ही त्याला तेवढं पाहिलं म्हणून तुम्हाला ते खोटं वाटलंय. ते म्हणलं ना, त्या सापेक्षत्वात सत्यांग दिसणं आणि सत्य दिसणं याच्यामध्ये खूप पूर्ण सत्य दिसणं, आपण सत्यांगालाच बघतो आणि म्हणून पूर्ण सत्य कळत नाही. याचा अभ्यास जर भारतीय तत्वज्ञानाच्या माध्यमातून झाला तर काळ ओळखता येऊ शकतो असा माझा विश्वास आहे. स्टार्क डिफरन्स मी जे प्रश्न विचारतोय आणि आपण जे उत्तर देतात ते एव्हरीथिंग, आता माझा व्ह्यूज पॉईंट जो होता प्रश्न विचारण्याचा तो रिलेटेड टू आईन्स्टाईन. म्हणजे आईन्स्टाईनचं एक परसेप्शन आहे माझ्या डोक्यात, त्याच्यातून तो मोठा शास्त्र इथला काही प्रश्न नाही, मोठं काम करत. तुम्ही जे उत्तर देत होता त्याच्यातून एक मला असं रिअलायझेशन झालं की मी एक विचार करत होतो की आईन्स्टाईनच्या पर्स्पेक्टिव्हनी, त्याच्या विषयाच्या पर्स्पेक्टिव्हनी, बट तुमचे जे सगळे आन्सर्स असतात, उत्तर असतात, ते लाईफ रिलेटेड असतात. आणि तुमचा दृष्टिकोन, देर इज अ स्टार्क डिफरन्स बिटवीन युअर व्ह्यू पॉइंट आणि माय व्ह्यू पॉइंट. ही जी विचाराची जी पद्धत आहे, प्रत्येक विषय जो आहे तो जीवनाच्या सापेक्षत्वात तुम्ही जो सांगताय, दॅट इज द स्टार्क डिफरन्स मी एक ऑब्झर्व केला होता. गोइंग अहेड, बच्चन साहेब अग्निपथ मध्ये म्हणतात की इस दुनिया में जीना है तो बिगड़ा हुआ होना बहुत जरूरी है, गायतोंडे साहब, जो सुधर गया वो गया ऊपर. विजय चव्हाण जो असतो अग्निपथ मध्ये, त्याला चांगलं माहित असतं, त्याचे वडील पण चांगले असतात, पण त्याच्या आजूबाजूची परिस्थिती जी असते ती एवढी खराब असते की त्याला ती गुंड व्हायला भाग पाडते. म्हणजे ते लहानपणाचं काही जे काही इफेक्ट झाले असते त्याच्यातून तो घडतो आणि तो म्हणजे चांगला होणारा माणूस वाईट झाला लहानपणाच्या परिस्थितीमुळे. फ्रॉइड म्हणतो की बाबा तुमच्या लहानपणी जे काही तुम्हाला ट्रोमा झाले असतील, तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जे काही तुमच्यावर इम्पॅक्ट झाले असतील, ते मोठेपणी तुमच्याकडून व्यक्त होतात. तर हा जो एक्सटर्नल फॅक्टरचा इम्पॅक्ट आहे लाईफ वरती,
त्याबाबत आपलं काय मत? तेव्हा परिस्थिती याला म्हणतात, याला परिस्थितीचं प्रभुत्व असं म्हणतात. माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनात एक परिस्थिती येत असते कुठली तरी. एक डॉक्टर पारनेरकर एका ग्रंथामध्ये पहिला त्यांचं वाक्यच आहे, कुठल्या तरी परिस्थितीत माणूस जन्माला येत असतो, हे त्यांचं वाक्य आहे. तुम्हाला कदाचित माहिती असं, तुम्ही अभ्यास केला ना, विचार कधी जर तुम्ही ते ग्रंथ वाचले तर तुम्ही वाचा, किंवा वाचले नसले तर जरूर वाचा. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कुठल्या तरी परिस्थितीत माणूस जन्माला येत असतो, पण त्या परिस्थितीवर मात करणं हे जास्त महत्वाचं आहे असं महाराज पुढे सांगतात. परिस्थितीचा अभ्यास, ती परिस्थिती माणसाला कुठल्या प्रकाराने नेते. आता हे माणूस, एक गोष्ट आहे, तुम्हाला आणखीन एक उदाहरण, तुम्हाला माहिती आहे की इतिहासामध्ये असं एक घटना घडलेली आहे, मला माहिती आहे, एक मोठा पाश्चात्य देशातलाच विषय आहे, तुम्ही त्याचं नावही जाणता, की त्याच्या भावाला मारलं गेलं. बरोबर आहे? कोण आहे? लेनिन. नाही, त्याच्या भावाला मारलं गेलं. आता तुम्ही इकडे अमिताभ बच्चनचं त्या कॅरेक्टरचं उदाहरण देतो, ते तर कॅरेक्टर आहे, हे तर मी तुम्हाला लाईव्ह उत्तर देतोय. लॅनिननी त्याच्या भावाला मारल्या गेल्यानंतर त्याच्या मनात त्यांनी काय विचार केला? त्यांनी ती सगळी शाही संपवायचा विचार केला का? नाही, त्यांनी ती सिस्टीम बदलायचा विचार केला. माणूस कुठल्या विचारानं काम करतो याला फार महत्व आहे. परिस्थिती माणसाला प्रत्येकाला देत असते, प्रत्येकाला. तुम्ही म्हणता ते सायंटिस्ट म्हणले त्याप्रमाणे असू शकतं की बाबा लहानपणाचे कधी कधी परिणाम मोठेपणे आपल्या जीवनामध्ये कधी कधी ते प्रभावी दिसतात, पण माणूस एक सगळ्यात महत्वाचं आहे की माणूस बदलू शकतो आणि जन्मभर बदलता येतो, हेच माणूस विसरलाय. त्याला जन्मभर, तो मरेपर्यंत स्वतःला बदलू शकतो, हेच तर फार महत्वाचं आहे. आता त्या कॅरेक्टर, अमिताभ बच्चनच्या त्या कॅरेक्टरमध्ये त्यांनी तो विचार स्वीकारला आणि त्याला तरी स्वतःला त्या पद्धतीने ढाळून घेतलं. आता त्यांनी जर असा विचार केला असता की यार त्या गावाची सिस्टीमच बदलून टाकू, त्या माणसाला नुसतं हे करण्यापेक्षा, आपण गुंड होऊन त्याप्रमाणे राज्य करण्यापेक्षा आपण असं आपल्याला काहीतरी घडवू की ती सिस्टीमच संपून जाईल, असं परत कधी घडणार नाही. आता त्या घटनेमध्ये काय आहे? त्या घटनेमध्ये अमिताभचा विजय, त्याचा विजय नाव आहे माझ्यामध्ये त्या सिनेमा, विजय चव्हाण, विजय दीनानाथ चव्हाण असं त्याचं. तर ते विजय दीनानाथ चव्हाण, असे अनेक विजय दीनानाथ चव्हाण घडू शकतात, पण लेनिन एकच घडू शकतो. लेनिन घडणं कठीण आहे ना. आपल्याला तो दर्शन, तो विचार तुमच्या माझ्या समोर जीवनात आला, म्हणजे त्यांनी ती सर्व सिस्टीम बदलून टाकली. आम्ही सिस्टीम नाही बदलली, आम्ही फक्त त्याला जे घडलं होतं त्याला फक्त संपवण्याचा प्रयत्न केला. जे त्याला सोसावं लागलं होतं त्याला संपवलं, पण त्यापेक्षा माझ्याबरोबर इतरांनाही सोसावं लागू नये, इतर उद्या पुढे जाऊन असं कधी होऊच नये, हा विचार करून जो जगतो तो मानव ठरतो. आणि म्हणून लेनिनला महाराजांनी, डॉक्टर पारनेरकर महाराज नुसतं मानव म्हणत नाहीत, तर महाराज त्याला महामानव म्हणतात. का? त्यांनी सिस्टीम चेंज केली. तर नुसतं स्वतःला चेंज करणं हे अपेक्षित नाही आहे. परिस्थितीनुसार, परिस्थितीत जाऊन माणूस होऊन जातो. माणूस परिस्थितीवर केव्हाही वाहून जाऊ शकतो. परिस्थितीचं हेच तुम्ही जे काळ म्हणता ना, ते काळाचा हाच तर महिमा आहे की ते आपल्यासारखं त्याला पटकन आपण साहित्य करीत तात्काळ असं ते आपल्यासारखं करून घेतात. पण त्याच्यामध्ये जे चांगलं आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला घडवायचं आहे किंवा तो काळ परिवर्तित करायचा आहे, ती परिस्थिती बदलायची आहे. नाही, आपण आता काही उदाहरण, तुम्ही तर सोशल मीडिया वापरणारी माणसात, आपण मीडियावर बघतो की एखाद्या मुलीचा वडील असतात, ते पार अगदी कचरा उचलणारे असतात किंवा रिक्षा चालवणारे असतात, पण ती IAS होती. का? स्वतःला परिस्थितीच्या अनुरूप ढाळून बदल करून स्वतःला काहीतरी निर्माण करून काहीतरी यश संपादन करते आणि काळाला बदलण्याचा संकल्प घेते. तो व्यक्ती तसा घडतो. तसं घडणं निराळ आहे आणि असं कॅरेक्टर निर्माण करणं निराळ आहे. आता इथेच तुमच्या फ्री विलचा विषय येतो. हेच माणसाला परत पुन्हा तुम्ही पहिल्याच याच्यावर येता की हेच माणसाला देवाने फ्री विल दिलेलं आहे. फक्त त्या फ्री विलमध्ये स्वैराचाराकडे जायचं का स्वातंत्र्याकडे जायचं हे विचार ज्यांनी त्यांनी करायचा. स्वातंत्र्यामध्ये सर्वांचा विचार असतो, स्वैराचाराचा म्हणजे व्यक्तिगत विचार असतो. तुम्ही बोलत दादा की
मागच्या एपिसोडमध्ये पण ह्या एपिसोडमध्ये पारमार्थिक क्षेत्रात मी आहे, पारमार्थिक क्षेत्रात आहे, आणि यू टेल विथ दिस अभिमान आम्ही आहे बा. आणि एक पारमार्थिक क्षेत्रातला व्यक्ती लेनिन सारख्या चरित्राकडे पण एका उदात्त दृष्टीने पाहतो. इट इज व्हेरी न्यू फॉर मी. आणि कारण की लेनिनचं जे परसेप्शन आहे जगामध्ये ते एक नास्तिक म्हणून असं आहे, पारमार्थिक क्षेत्रातली व्यक्ती त्यांच्याकडे तसं पाहत नाही. इट इज व्हेरी डिफरंट पर्स्पेक्टिव्ह दॅट आय हॅव रिअलाइज्ड अबाउट इट. सॉरी टू इंटरप्ट. तुम्हाला म्हणजे माझं असं म्हणणं आहे की मी मागे बहुतेक मागच्या एपिसोडमध्ये एक हा वाक्य वापरलं होतं की भारतीयत्वांचं हे वैशिष्ट्यच आहे की विचारांनी मोकळं असावं आणि आचारांनी बांधलेलं असावं. मी पारमार्थिक दृष्ट्या आचारांनी बांधलेला आहे, पण प्रापंचिक दृष्ट्या विचारांनी मोकळा आहे. सगळ्यांचे विचार मला ग्राह्य आहेत. मला कोणाचं सायंटिस्ट असो, वैज्ञानिक असो का, त्यांनी आमच्या देशासाठी एवढं मोठं काम केलंय, सत्यच आहे. लेनिन सारख्या माणसांनी काम केलंय आमच्या आमच्या जगासाठी, विश्वासाठी. हे विश्वाची माझे घर. त्यांनी एवढं मोठं कार्य केलं, त्याला महामानव म्हणणं, त्याला पूजणं हे आमचं कामच आहे. जसं आम्ही आमच्या देवतेला पूजतो, आमच्या तत्वज्ञानांना पूजतो, असं त्याला पूजणं काय याला वाईट काय? वाईट काय नाही. उलट मी तर म्हणतो सर्वांचा विचार घेऊन ज्यांच्या याच्यातलं चांगलं आहे ते आपल्या जीवनामध्ये अंगीकार करून आपल्या जीवनाकडे पाहणं एक नवा दृष्टिकोन आहे. आणि हा दृष्टिकोनच जीवनाची कला म्हणली जाते. त्याला याला साधलं जातं की ही कला आहे. तुम्ही सगळ्यांचे विचार घ्या आणि आपलं जीवन जगा. कोणावर तुमचा प्रभाव पडेल का काय याचा विचार न करता तुम्ही स्वतः प्रभावी असे ठराल की लोक तुमच्याकडे पाहायला पाहिजे, तुमचा विचार केला पाहिजे, तुमच्या बाबतीत त्यांना बोलताना 10 वेळा विचार करून बोलावं लागेल, असं तुमचं चरित्र झालं पाहिजे. आता तुम्ही स्वतः एक तत्वज्ञ आहात. तुम्ही गुरुपरंपरा सुद्धा तुम्ही गुरुपरंपरेचा अनेकदा उल्लेख केला. तर ते जे कृष्णमूर्ती सारखे जे तत्वज्ञ होऊन गेले, तर ते काय म्हणतात की कुणाला फॉलो वगैरे करायची गरज नाही, गुरुपरंपरा तर ते असे धुडकावून लावतात. त्यांना स्वतःला अवतार म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला होता. ते म्हणले काय अवतार वगैरे नाही. आणि त्यांनी एक विचार दिला की फ्रीडम फ्रॉम नोन, म्हणजे मला जे काही माहिती त्याच्यापासून मुक्ती म्हणजे हाच खरा तरण्याचा मार्ग आहे. तुम्ही फार माहितीच्या मागे लागू नका. फ्रीडम फ्रॉम नोन असे त्यांनी एक कन्सेप्ट सांगितली. आणि त्याच्या विरुद्ध मिडल ईस्ट, युरोपमध्ये असे काही रिलिजन निर्माण झाले की एक देव, एक बुक आणि एक प्रेषित, ह्यांना मानलं तरच तुम्ही तरुण जाल, नाहीतर काही खरं नाही. आणि एकीकडं जे कृष्णमूर्ती आहेत, एकीकडं हा विषय आहे. खरं काय? नाही, खरं असं नाही बा. मी वैयक्तिक, मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं की ज्यांनी त्यांनी आपापल्या भूमिकेने विचार करून माणूस विचार करत असतो, हा त्यांचा वैयक्तिक विषय. त्यांनी स्वतःला गुरु मानायचं का दुसऱ्याला गुरु मानायचं हा त्याचा विषय. मी गुरु मानायचं का दुसऱ्याला मानायचं, मी दुसऱ्याकडून शिकायचं. आता मी माझ्या आई वडिलांच्या, शेवटी कोणी जन्माला आल्यानंतर दोघांचं मिलन झाल्याशिवाय आलेत का? नाही आले ना. मग ते जर ते होऊ शकतंय, जर त्याच्याशिवाय ते व्यक्ती भूमिका येऊ शकत नाहीये. एकटं हे जन्माला आलेत का? स्वयंभू का कोणी पण नाहीये. त्यांना कोणाच्या तरी माध्यमातूनच जन्माला यावं लागलं. आता हा विषय आपल्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर दोघांचा संगम झाला. जोपर्यंत पती पत्नी एकरूप होत नाहीत तोपर्यंत मुलगा जन्माला येऊ शकतो का? नाही येऊ शकत. मग जर का ते एकरूप झाल्याशिवाय मुलगा जन्माला जर येऊ शकत नसतील तर आम्ही आमच्या जीवनाला कोणाशी तरी जोडून घेण्याचा जर विचार करत असलो तर त्यात वाईट काय? पण तो त्याला म्हणून हेच तर परत फ्री विल आहे, हेच देवाचं स्वातंत्र्य आहे. ठीक आहे, तू तुला गुरु समज बाबा, काही हरकत नाही. एक गोष्ट लक्षात घे, तू तुझा स्वतःला गुरु समज, तू आणखीन कोणाला गुरु कर, तू एक देव मान नाही तर 33 कोटी देव मान, याला मला काही म्हणणं नाही. माझं हे भूमिका आहे की मी तुला तुझ्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी जन्माला घातलाय. त्या जीवनाचा तू आनंद घे, हा माझा हेतू आहे. ईश्वराचा हेतू स्पष्ट आहे की मी तुला ह्या गोष्टीसाठी जन्माला घातलं, तू जन्माला. मग तुला कसं करायचंय? तुला समाधान मिळालंय का? तुला आनंद मिळालाय का? तुला जगण्याचं पूर्णपणे सॅटिस्फॅक्शन आहे का? तू जगतोय का? चांगला जगतोयस का? पुढे त्यांचे काय विचार झाले, पुढे त्यांच्या काय रिझल्ट आले, हे आपण सर्वजण बघतोय. आपल्याला त्या विषयाकडे न जाता मी त्याला असं घेईन की तो त्यांची भूमिका आहे, त्यांनी त्यांच्या भूमिकेशी ठाम राहावं, आपण आपल्या भूमिकेशी ठाम राहावं. आपण एकमेकांच्या पायात पाय अडकवण्यापेक्षा आपलं प्रत्येकाचं जीवन सफल होण्याकरता जी काही भूमिका आपल्याला काळानुरूप घेणं अपेक्षित असेल ती घ्यावी आणि आपलं जीवन यशस्वी करा. आता परत एकदा तुम्ही असा फ्री विलचा विषय सांगितला
आता असा एक डोक्यात माझ्या विचार आला की गीता सांगितली गेली, युद्धभूमीवर सांगितली गेली. आता अर्जुन म्हणला मी युद्ध नाही करणार, मग गीता सांगितली. सगळ्यात शेवटी भगवान म्हणाले की बाबा तुला जे पाहिजे ते कर, फ्री विल दिली. मग तो अर्जुन म्हणतो की नाही नाही, तुम्ही जे सांगाल ते मी करन. आणि मग त्यांनी देवानी फ्री विल दिली आणि तो म्हणतो की मला नको फ्री विल, मी तू सांगशील ते करतो. मग हे फ्री विलचा संकोच नाही का? अरे संकोच, हे बघा तिथे प्रश्न त्याच्यात संकोच पेरण्यापेक्षा तिथे अडचण अशी झाली अर्जुनाच्या बाबतीत. म्हणजे आता पर्टिक्युलरली तो आपण अर्जुनाचा विषय घेतला की असं प्रत्येक माणसाचं होतं की इथेच तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला होता की परिस्थिती, ह्या परिस्थितीचा परिणाम झाला होता त्याच्यावर आणि त्या परिस्थितीच्या परिणामात तो अडकून गेला. त्याला हे तो काय बोलतोय हे काही कळत नव्हतं, त्याच्या शब्दाला त्याला काही महत्व नव्हतं. आणि म्हणून तो शेवटी जेव्हा त्याला कळालं की अरे हे आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य होतं, उलट बाबा तू जर युद्ध केलंस तर सर्व जे मिळायचं ते तुलाच मिळायचंय, तू मेलास तर स्वर्गाला जाशील ह्याची खात्री मी तुला देतो. आणि जर का तू जिवंत राहिलास आणि यांना संपवलंस तर तू इथे राज्य उपभोगशील. हे तुला दोन्हीच होतं, तुला दोन्ही फ्री विल दिलेलं आहे, तुला स्वातंत्र्य सर्व भूमिका दिलं. पण हे स्वातंत्र्याच्या आड येण्याचा विषय नसून याला स्वातंत्र्याची भूमिका किंवा फ्री विलची भूमिकाचा संकोच नसून हा माणसाला पडलेला मोह आहे हे लक्षात येणं इथेच म्हणलेलं आहे की हे मोह. आणि म्हणून शेवटी माणसाला अशा मोहात पडतो माणूस आणि मग तो जे काही विचार करायला लागतो, नाही मी आता हे करणार नाही, गांडीव गळून पडला तो विचार करणार नाही, तू सांगत असला तरी माझं याच्याची मी नातेवाईक मी कसे मारू त्यांना. पण म्हणून तर गुरु लागतो, गुरुची तीच भूमिका आहे असती शेवटपर्यंत. तो तुला एकच सांगत राहतो की ते सगळं मला माहिती आहे, त्याला सगळं, कारण त्यांनी काळाचा अभ्यास केलेला असतो, त्यांनी पुढचा काळ पाहिलेला असतो, त्याला माहिती असतं की अरे बाबा हे सगळे मी तुला आधीच मारलेले आहेत, फक्त मी निमित्त मात्र भव्यसव्यसाची तू निमित्त हो याच्यासाठी, एवढंच माझं म्हणणं आहे. असं तो त्याला सांगतो, इतका आधी पक्षाचा विचार करून सांगतो. पण तरी सुद्धा माणसाचा जो झापड बसलेली असते मोहाची, जे काही त्याला त्या परिस्थितीचा जो गांगरून जो गेलेला असतो, त्याने जे काही त्याच्या जीवनावर परिणाम झाला असतो तसा अर्जुनावर परिणाम झाला. आणि म्हणून 17व्या अध्यायापर्यंत त्याला सांगावं लागलं. आणि 17व्या अध्याय श्रद्धेचा अध्याय आहे असं त्याला म्हणलं जातं. त्या अध्यायामध्ये त्याला सांगितलं की बाबा अरे आता तरी तू मी सांगतोय एवढं कर, बाकी तू विचार करू नको, मी सांगितलेल्या विषयावर श्रद्धा ठेव. आणि म्हणून मग शेवटी 18व्या अध्यायात तो अर्जुन त्याला म्हणतो की नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान मयाच्युत. तुझ्या कृपेमुळे, तुझ्या प्रसादामुळे, तुझ्या सांगण्यामुळे मला माझा मोह नष्ट झालेला आहे. हा माझा मोह नष्ट झाल्यामुळे मी आता जे तू सांगतो ते करायला तयार आहे. म्हणजे एका प्रकारे मोह नष्ट होऊन मी जर त्याचं ऐकलं, दॅट इज द यूज ऑफ माय फ्री विल. 100% तुम्हाला तुमची फ्री विल वापरण्याकरता. म्हणून तर कधी कधी आपल्याला कळत नसतं की आपल्याला काय योग्य आहे. आपण त्या परिस्थितीमध्ये जे गांगरून गेलेलो असतो त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही, म्हणून गुरु लागतो. आपण गुरु आज भारतीयांमध्ये एक फार महत्वाची गोष्ट आहे की जिवंत गुरु असावा. श्रीकृष्णाला अर्जुन जिवंत गुरु होता, त्याचं सारथ्य करत होतं. आपल्याही जीवनात गुरु सारथ्य करत असतो, याच पद्धतीनं सारथ्य करत असतो. आपणही परिस्थितीनुसार गांगरून जात असतो. नोकरी गेली एकदम घाबरून जातो, हताश होऊन जातो. आजच्या काळाप्रमाणे बायको नवऱ्यामध्ये भांडण झाले एकदम हताश होऊन जातो. मुलाच्या बाबतीत विचार करताना एकदम हताश होऊन जातो. अनेक गोष्टी नव्या प्रपंचामध्ये नव्या काळाप्रमाणे नवे प्रश्न असतात. आपणही गांगरून जातो, आपणही मोहात पडतो. नाही आत्ता नको, मला आता असं जगायचं आहे, मला असं पडायचं. अरे मोह आहे. मग गुरु सांगता अरे नको बेटा आत्ता तू असं नको करू. नाही मला धंदाच करावा असं वाटतं, मला व्यवसायच करावा असं वाटतं. मग गुरु म्हणतो की जरा थोडं थांब, तुझ्या मुलाचं लग्न होऊन जाऊ दे. आत्ता तुझी जेवढी नोकरी आहे तेवढ्या एकदा तुझ्या मुलाचं लग्न कर. मुलगा सुखाने नांदायला लागला, त्याची नोकरी लागली की तू धंद्यात ठेवा, किंवा तू हे सोडून दे, किंवा तू हे काम सुरू कर. आत्ता रिटायरमेंट नको घेऊ, थोडं अजून 2 वर्ष नोकरी कर. एकदा हे तुझ्या मुलीचं लग्न करून टाक, संसारातून मोकळा. त्या अर्थानं हे सगळं आपण ज्या ज्या मोहात अडकलेलो असतो, अर्जुनाचा मोहात अडकला आणि म्हणून तो फ्री विल विसरला. त्याला जे स्वातंत्र्य दिलं होतं की अरे तू लढ, जा, मी आहे तुझ्या पाठीशी, जे काही आहे अहम तम सर्व पापेभ्यो, एवढं त्याला सांगितलं देवाने. मी जाऊ द्या, तुला कुठलंही पाप लागलं तर ते मी घेईन. गुरु याच्यासाठीच लागतो. गुरुच्या बाबतीत असं म्हणलेलं आहे की देवरुष्टो गुरु त्राता गुरुरुष्टो न कश्चन. कोणी नाही, गुरु रागला तर कोणी नाहीये. का? त्याला माहिती असतं, काळाला ओळखलेलं असतं. त्या महाकाळाला त्यांनी ओळखलेलं असतं, त्यांनी दोघांनी ओळखलेलं असतं.
आणि म्हणून गुरुची महत्वाची भूमिका. गुरु गोविंद दो मिले काके लागू पाव, बलिहारी गुरु आपकी गोविंद देव मिला. का? याच्यासाठी. आणि म्हणून आई पहिला गुरु आहे. ती बापालाही ओळखत असते आणि तुलाही ओळखत असते. दोघांनाही ओळखणारी एकच आहे. तिचं भूत आणि तिचं भविष्य दोन्ही तिला माहिती असतं, पण जगताना ती वर्तमानात जगत असते. ती आई आहे. भविष्यात तुला घडवायचंय, बापासारखं घडवायचंय. आई संकल्प घेते. गुरु म्हणून तिला माऊली म्हणतात. गुरुला माऊली म्हणतात. का? तुझ्या भविष्याची तिला चिंता असते आणि भूत त्याला माहिती असतं. दर्शन कसे होते हे गुरुला माहिती आहे, आणि दर्शनला काय घडवून आणायचं हेही गुरुला माहिती आहे. अशा दोन्ही भूमिका त्या अर्जुनाला सांगत होता तो, की बाबा मी तुझा भूतकाळी पाहिला, माझं तुझं भविष्य मला दिसतंय. मी सांगतो तू आता वर्तमानात एवढं कर, एवढीच माझी भूमिका आहे. या सगळ्या परिस्थितीचा विचार नको करू. ही सर्व परिस्थिती आत्ता संपून जाईल. तू यशस्वी होशील असा माझा आशीर्वाद आहे, विश्वास आहे. ही भूमिका जर लक्षात गेली तर मी जे तुला मोकळेपण दिलेलं आहे, जे तुला फ्री विल दिलेलं आहे, त्याप्रमाणे तू जग कर, यश तुला मिळेल असं गुरु सांगत असतो. हे देवाने तुला दिलेलं फ्री विल आहे, हे मी दिलेलं नाही. सांगण्याचं काम माझं आहे. परत एकदा मागच्या एपिसोडचा एक रेफरन्स घेतो. तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये असं सांगितलं होतं की जीवन हीच एक कला आहे. एक कलात्मक आर्ट ऑफ लाईफच्या आर्ट ऑफ लाईफ इज अ पार्ट ऑफ लाईफ असं सांगून त्यांनी सांगितलं की जीवन हीच एक कला आहे. त्याच्यावर मला एक प्रश्न आहे, पण त्याच्यासाठी लिव्हिंग इज अ पार्ट. आर्ट ऑफ लिव्हिंग इज अ पार्ट ऑफ लाईफ असं एक सांगितलं होतं. सॉरी. तर त्याच्यावर एक प्रश्न आहे मला, पण त्यासाठी एक मला घटना सांगायची. माझा एक मित्र आहे, तर त्याचं ना एका मुलीवर प्रेम होतं आणि त्याला काही बोलायची हिंमत व्हायची नाही. तर तो एका ज्योतिषाकडे गेला. त्यांनी ज्योतिषाला विचारलं की कधी बाबा योग जुळून येईल. तर तो ज्योतिषी म्हणाला की 3 वर्ष आहे बाबा तुमच्या योग जुळून यायला. त्याला ते 3 वर्ष नको म्हणला. त्याचे नवीन ते काही मागच्या काही वर्षात जे ऍप्लिकेशन आलेले आहेत, ते भविष्य सांगणारे जे काही ऍप्लिकेशन आलेले, त्याला त्यांनी पैसे भरून वगैरे सगळं केलं. तर त्याला त्यांनी सांगितलं की असं तुम्ही काहीतरी करा. त्यांनी उपाय दिले काहीतरी ते इंटरनेटवरच्या आहे, आणि तुम्हाला 3 दिवसात तुमचा योग जुळून येईल. त्याच्यानंतर 3 दिवस त्याला 3 महिने ती मुलगी दिसली पण नाही. नंतर तो एका ज्येष्ठ व्यक्तीकडे गेला, अभ्यासू व्यक्तीकडे गेला. तर त्यांनी सांगितलं की बाबा रे, तुझ्या प्रारब्धात हा काही योग नाहीये, तू तुझं चालू कर, तुला जे काही पुढे करायचं ते. बहुतेक त्याला ते पटलं असावं किंवा कॉन्फिडन्स नसावा. तर त्यांनी तो आता झालं, त्याचं सेटल आहे, तो आता वेल सेटल्ड आहे. ज्योतिषशास्त्राबद्दल आणि प्रारब्धाबद्दल म्हणजे जे काय त्यांचे जे थेरी असते त्याच्याबद्दल पूर्ण आदर ठेव की फ्युचर जो ज्योतिषशास्त्र आहे ते जर खरं असेल की जे आहे तेच घडणार आहे, किंवा प्रारब्ध, त्यांनी जे प्रारब्धाविषयी मला काही माहिती पण नव्हतं, त्यांनी मित्रांनी सांगितल्यावर कळालं की मागच्या जन्मात मी जे काही केलंय त्याच्यानुसारच आजचा जन्म माझा जाणार आहे. ह्या दोन्ही केसेसमध्ये म्हणजे जे आहे तेच घडणार आहे. मग ते कलात्मक जीवन कसं, असा एक माझ्यासमोर प्रश्न आला. याच्यात थोडस आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे ते असं की माणूस आज ह्या प्रारब्धाच्या किंवा तुम्ही म्हणता तसं आता जसं त्यांनी विचार केला भविष्य, आता तुम्हीच सांगितलं एक गोष्ट त्याच्यातली तुम्ही चांगली सांगितली की हे शास्त्र आहे. शास्त्र खोटं आहे असं आपलं म्हणणं नाहीये, पण शास्त्र आणि अनुभव याच्यामध्ये फरक आहे. आपण जेव्हा एखादा आपल्याला व्यक्ती सांगत असतो, जेव्हा आपले वडील आपल्याला सांगत असतात, तेव्हा आपल्याला तो अनुभव असतो. आणि आपल्याला जेव्हा शाळेमध्ये शिकवलं जातो तेव्हा ते शास्त्र असतं, ते ज्ञान असतं. आपल्याला ते ज्ञान उपयोगाला किती येतं आणि अनुभव किती उपयोगाला येतं याचं दोन्हीचं गणितच आपल्याला कळलं पाहिजे. हीच कला आहे की त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये किती आहे आणि ह्या अनुभवाचा उपयोग आपल्याला जीवनामध्ये किती आहे. तू त्या मुलीच्या मागे लागून तुझं 3 वर्ष आयुष्य बर्बाद करणं हे जास्त चांगलं आहे का तुला भविष्याचा शास्त्राचा विचार करून आता 3 वर्ष तिची वाट पाहणं चांगलं आहे. हे माणसाला कळत नाही. आणि हे सांगण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनाची जर कला साधता आली की अरे नाही यार आत्ता या क्षणाला तो त्यांनी हा विचार करणं की यार मी ते 3 वर्ष माझे असे वाया घालण्यापेक्षा मला जो पुरुषार्थ करायचा आहे तो पुरुषार्थ करण्यासाठी मी जर उलट या 3 वर्षाचं मला भेटायचे असेल तर ती 3 वर्षानंतरही भेटेल, आत्ताही भेटेल. आणि मग त्या शास्त्रापेक्षा वरचा शास्त्री जो मोठा बसलेला आहे तो जास्त महत्वाचा. असा जर त्यांनी एकदा आत्मविश्वास निर्माण केल्यावर देवाला द्यायचा असेल, म्हणून आम्ही देवाला मानणारी माणसं ह्याच विचार कर तर जर द्यायचंच असेल तर तो आत्ता काय नंतर काय केव्हाही देईल. आपण आपल्याला स्वतःला थांबवणं चूक आहे.
आपल्याला स्वतःला माणूस थांबवून टाकतो की त्या विचाराने माणूस जे स्वतःचं जीवन थांबवून टाकतो ते चूक आहे. जीवन थांबलं सगळं थांबलं. आणि म्हणून महाराजांनी आपल्याला पूर्णवादित फिलॉसॉफी की आमच्या तत्वज्ञानामध्ये आम्ही जो विचार करतो तो हा विचार करतो की याला सर्व कलात्मकतेने घेतलं पाहिजे की ती कला तुमच्या जीवनाशी तुम्हाला निगडीत असली पाहिजे. आता ही कला इथे अशी आहे की मला त्याच्या मागे लागण्यापेक्षा मला 3 वर्ष माझं पुरुषार्थ करून मग ते मिळवणं, मग ते मिळेल का नाही याचा विचार करणं ही कला आहे. पण माणूस ही कला साधत नाही, त्या शास्त्राचा विचार करत नैराश्यात चालला जातो, नैराश्यामध्ये चालला जातो. आणि नैराश्यात गेलेला माणूस, गर्तेत गेलेला माणूस परत येईल असं फार कठीण होऊन जातं. त्याला वरती काढणं फार कठीण असतं. निराश माणसाला काढणं फार कठीण आहे. जसं महाराज एक फार उत्तम उदाहरण देतात की एखादा गाढ झोपला असेल तर त्याला उठवणं सोपं आहे, पण जो झोपेचे नाटके करतो त्याला उठवणं फार कठीण आहे. निराशा म्हणजे झोपेचं नाटक आहे थोडक्यात. याला उठवणं, याला बाहेर काढणं फार कठीण आहे त्याला गर्तेत गेलेल्या माणसाला. त्यामुळे निराशच होऊ द्यायचं नाही, आपल्या जीवनात नैराश्यच येऊ द्यायचं नाही. हा विचार करणं कला आहे. अरे ठीक आहे, आज एखादी गोष्ट भविष्यात होऊ शकते. तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 5 वर्षानंतर तुमचा मृत्यू आहे. आमच्याकडे तुम्ही जसं उदाहरण तसं उदाहरण आहे. आमच्याकडे एक लग्न ठरवायचं होतं. लग्न ठरवताना एक मुलगा मुलगीची पत्रिका आणली त्यांनी, त्याच्यानंतर म्हणजे महाराजांनी ते लग्न ठरवून दिलं होतं. आणि लग्न ठरवल्यानंतर तो एका शास्त्रीकडे गेला, एका भविष्यवक्त्याकडे गेला, त्याला विचारलं, त्याला पत्रिका दाखवली. आणि पत्रिका दाखवल्यावर त्याला म्हणले की अरे हे तुमचं जे आहे याच्यामध्ये तर षडाष्टक योग आहे. आता षडाष्टक योगाचा अर्थ की नवऱ्याचं म्हणजे लग्न झालं या दोघांचं की आता नवरा किंवा नवरी कोणीतरी 6 महिन्यात जाणार, असा एक तर षडाष्टक योगाचा या शास्त्रामध्ये विषय. परत महाराजांकडे आले, महाराज आम्हाला तर एखाद्या भविष्यवक्त्याने असं सांगितलं. अरे म्हणलं तुला माझं, तू गुरुवर विश्वास ठेव, देवावर विश्वास ठेव, तू काळजी करू नको, भविष्याचा ठीक आहे मी पाहून घेईन काय असेल ते शास्त्र आहे, त्याचा कसा विचार करतो. तू एक काम कर म्हणे, लग्न कर. आज लग्न करून त्यांना 25 वर्ष झाले, त्यांच्या मुलाचा मुलगा म्हणून त्यांना नातू झालाय. आता 6 महिन्यात जो माणूस जाऊ शकतो असा विचार करणारा 25 वर्ष समाधानाने जगतोय, नातवाचं तोंड पाहू शकतोय, याच्यापेक्षा आनंद काय शकतो. ते जास्त महत्वाचं आहे. आणि लग्न नाही करायचं मग आपल्याला, आपल्या जीवनात 60% योगच आहे आणि असाच दिलेला आहे. हा विचार करून जर माणूस राहिला आता तर त्यांनी जीवनात आनंद मिळू शकला असता का. ही कलात्मकता आहे, ही जीवनाची कला साधता आली पाहिजे. फक्त ती कळत नाही, कधी कधी ती लक्षात येत नाही. अरे ठीक आहे आता होईल, हा आनंद आहे, आत्ता आलो नाही मग असं झालं मग कसं होईल. नाही तुमच्या डॉक्टरांनी तुम्ही आत्ता बरं झालं तुम्ही आत्ता आला, नाही आला असतं तर फार वाईट झालं असतं. आपण विचार करायला लागतो, डोकं दुखतं, चक्कर आली, मला चक्कर आल्याबरोबर दवाखान्यात जायचं असतं का. आजकाल नवीन स्कॅन करून घ्या, सिटी स्कॅनच करून घे, सिटी स्कॅन झालं तर चांगलं होऊन जाईल, सोनोग्राफीच करून घे, तुला होईलच की नाही, तुला जाईलच की नाही. काहीतरी माणूस सगळ्या त्या प्रारब्धान भविष्यान याचे विचार करत असतो. म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगितलं की या भविष्यान प्रारब्धापेक्षा जे घडणार आहे याचा विचार खूप जास्त करत बसण्यापेक्षा वर्तमानात जर जगणं, आणि वर्तमानात जगणं ही कला आहे. सगळ्यात थोडक्यात म्हणजे आपल्याला जर थोडक्यात त्याचा घ्यायचा तर माणसाला ज्या परिस्थितीमध्ये आत्ता तो आहे त्याच्यात स्वतःच्या जीवनाचं समाधान आणि आनंद कसा मिळवता येईल आणि त्यासाठी आपलं जीवन कसं कामाला लावता येईल हे ज्याला कळलं त्याला कला साधली. अतिशय आता पहिल्या प्रश्नापासून एक नवीन पर्स्पेक्टिव्ह मला स्वतःला प्राप्त झाला. शेवटचा प्रश्न, मग तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पण उल्लेख केला होता. विल आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक ओव्हर द ह्युमॅनिटी? नॉट एट ऑल. इट इज नॉट पॉसिबल, इम्पॉसिबल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कांट टेक ओव्हर ह्युमॅनिटी. कारण माणसाला देवाने निर्माण केलेलं आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मानवाने निर्माण केलेला आहे. हा फरक आहे. आणि मी परमार्थिक दृष्टीने बघणारा माणूस असल्यामुळे मी तसं तुम्हाला उत्तर देतोय की देवाच्या पेक्षा माणूस किती झालं तरी मोठा होऊ शकत नाही. हे त्रिवार सत्य तुम्ही लिहून घ्या. असं काहीही होऊ शकत नाही. हा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप काम वाचवू शकतं माणसाचं, हे सत्य आहे, फायद्याचं आहे. आम्ही त्याला नाही म्हणत नाही. डिनाय हा आमच्याजवळ विषयच नाहीये कुठल्याच गोष्टीचा. पण आता आम्ही त्याच्यासाठी एक चांगला विषय जोडून आणलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास करताना पूर्णवाद फिलॉसॉफीने किंवा आमच्या भारतीय परंपरेने एक चांगला विषय दिला होता की हे त्यांना माहिती होतं का
म्हणून त्यांनी उलट आधीपासून एक गोष्ट जन्माला घालून त्याला इंट्युशन असं म्हणतात. डिझाईन इंट्युशन सायन्स. आता अल्गोरिदम ऑफ इंट्युशन हे आम्ही डेव्हलप करतोय. तुम्हाला येणाऱ्या एआयचा प्रभाव तुमच्या जीवनावर पॉझिटिव्ह भूमिकेने व्हावा याच्यासाठी ज्याची सपोर्ट तुम्हाला गरजेचा आहे दॅट इज इंट्युशन. इंट्युशन इज तुम्हाला आत्ता ही गोष्ट योग्य आहे का नाही ती कळणं आणि ती कळलेली तुम्हाला कॅच करता येणं आणि ती कॅच करून त्याबरोबर तुम्हाला वागता येणं. इट इज इंट्युशन. ही जर तुम्हाला इंट्युशन कळाली तर इंटेलिजन्स तुमच्यावर प्रभावी होऊ शकत नाही. हे त्रिवार सत्य. इंट्युशन आता ह्याच्यावर तुम्हाला खूप खूप प्रश्न आहेत, पण व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट की एआय ला एक तुम्ही म्हणलात की इंट्युशननी आपल्याला जे सहकारिता, तर इट इज व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. आणि आता आपल्याला वेळेचं बंधन आहे, पण आणखी खूप प्रश्न आहेत त्या इंट्युशनवरती. आता मलाच आता लगेच मला 2-4 प्रश्न यायला लागले, पण आता जर वाढवलं तर ते डिरेक्टर आमच्या टीम मिटिंग मध्ये परत किरकिर करतील. सेकंड एपिसोड आपण बुन करतील एवढा वेळ. तर हा स्वतंत्र विषय. तुम्ही मराठवाड्यातले दिसताय. हो बरोबर. हे सगळे शब्द बनवून हे सगळे आमच्या मराठवाड्यातले पिकले तुमच्या मराठवाड्यात असं. तर इंट्युशन वरती आपण म्हणजे आम्हाला आपल्याशी आणखी चर्चा करण्याची खूप इच्छा आहे. तर आजच्या पुरता आज इथं आपण थांबू. अतिशय नवीन पर्स्पेक्टिव्ह, नवीन दृष्टिकोन, जीवनाच्या रिलेटेड दृष्टिकोन, जीवनाच्या रिलेटिव्ह विचार करण्याचा एक नवीन दृष्टिकोन आज आम्हाला भेटला. आणि प्रदत्तच्या प्रेक्षकांनाही आजचा एपिसोड खूप आवडेल आणि एक नवीन दृष्टी त्यांनाही भेटेल अशी आशा व्यक्त करतो. आणि नवरात्र चालू आहे आणि आमच्या टीम प्रदत्तच्याच पैकी एक ऋतुजा टेकाळे आहेत, त्यांनी एक देवीचं नवं स्वरूप एका आर्टच्या माध्यमातून रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर टीम प्रदत्तची नारी शक्ती जी आहे ते आपल्याला एक भेट देऊ इच्छिते. तर आता फॉर्मली सांगायचं म्हणलं तर त्या भेटीचा आपण स्वीकार करावा. मला आवडेल. आणि तुमच्या या प्रदत्त टीम चा जो काही तुम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे तो खूप मोठा प्रभावी ठरणार आहे असं मला वाटतंय. मी किती उत्तर देऊ शकलो हे मला माहिती, कारण हा माझा अभ्यास मी करतोय. मी काही फार विद्वान आहे अशातला भाग नाही. माझ्या वडिलांकडून जे काही शिकतो आहे त्याचा माझा मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. पण आपला अभ्यास जास्ती चांगला व्हावा आणि तो तुमच्या माध्यमातून होतोय मी यालाच मी धन्य समजतो. त्यामुळे खरं तर तुमच्या सर्व टीमला खूप खूप धन्यवाद. आणि मी असं म्हणेन की मी चांगले उत्तर दिले कारण तुम्ही प्रश्नांचं दर्शन छान दिलं म्हणून आम्हाला कसं चांगलं वाटलं. व्हेरी मच. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही टीमचं तुमचे आभार आणि धन्यवाद. आणि ईश्वर कृपा तुमच्यावर अखंड राहावं एवढीच प्रार्थना आणि असंच कार्य पुढे होत राहावं एवढी शुभेच्छा. थँक्यू.